आपल्या हृदयात बसत असतो. आणि मग आपण 4 लोकांना स्वतःच सांगतो, तुला लादी बसवायची असेल ना त्याच्याकडून करून घे, हे तुला हे पाहिजे असेल ना त्याच्याकडून घे, चांगली सर्व्हिस देतो. त्यांनी काय केलं माहितीये का त्या माणसाने? तुम्ही नाराज होणे याची पूर्ण काळजी घेतली. आपण काय करतो माहितीये का? आपल्याच माणसाला 2 रुपये कमी देत असतो. आता मग मला पार्टी उदाहरण सांगितलं बरं का? आपली माणसं आपल्या माणसाच्या हॉटेलमध्ये जेवायला जाणार, ते काय आपल्याला ओळखीचे येतात, नाही बिल तरी चालतंय. मग तुम्ही हॉटेलमध्ये अशी एखाद्याची नुकसान करणार, एखाद्याच्या गाडीत बसणार, नाही आपल्याच मित्राची गाडी आहे, असं करू नका. लक्षात घ्या, जर एखाद्या माणसाची 100 रुपये किंमत होत असेल ना तर तुम्ही त्याला 105 रुपये देऊन बघा काय होतं, मला सांगता. आपण काय करतो माहिती का? 100 रुपयाचा व्यवहार ठरवतो आणि त्याला 95 रुपये देऊन 5 रुपये कट मारायला बघतो. तो 5 रुपयाचा कट आपल्याला 5 कस्टमर कट होतात आणि आपल्याला 5 लाख रुपयाला घोडे लागतात. 50 लाखाला पण लागतात, कधी 5 कोटीला पण लागतात. डोंट डू दिस. याला फुलिशनेस म्हणतात किंवा याला मराठीत चिरकुटगिरी म्हणतात. काय 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 चिरकुटगिरी, चिंदीगिरी. असल्या चिंदीगिरी करून कोणी करोडपती अब्जाधीश होत नसतो. लक्षात. आणि काय करतो आपण माहिती का? अगदी काही बिझनेसमॅन आहेत ना, भाजी घ्यायला जातात, तो भाजीवाला सांगतो 60 रुपये किलो किंवा 80 रुपये किलो. 5 रुपयासाठी त्याच्याकडे 10 मिनिटं वाद जातात. अरे तेवढ्यात तर तू 5 लाखाची ऑर्डर घेऊन येशील. जरा बदला ना. कुठे म्हणजे असं हृदय असं करूनच चालतात काय? असं म्हणजे हे पैसे वर घेऊन जाणार असतात नाही, असे चिंदीगिरी करायचं आहे. कधी मी सांगतो तो प्रयोग करून बघा. समजा तुम्हाला एखाद्या चांगलं टॅक्सीवाल्याने सोडलं आणि तुमचं बिल झालं 380 रुपये, त्याबरोबर त्याला 400 रुपये. बघा काय होतं साहेब? त्या 20 रुपये त्याच्या हृदयातून जे आनंदाचं स्पंदन बाहेर पडतं ना, ते तुमचं आयुष्य वाढवतं, तुमच्या फॅमिलीला ते आशीर्वाद देतो. 20 रुपयांनी तो श्रीमंत झालेला नाही आणि 20 रुपयांनी आपण गरीब झालेलो नाही, पण त्या 20 रुपयांनी जी कमाल केलेली असते ना, उद्या रात्री अपरात्री जेव्हा आपल्याला काही संकट येतं ना, त्या 20 रुपयात खुश झालेला माणूस आहे ना, रात्री 2 सुद्धा उभा राहतो. साहेब डाके साहेब, तुम्ही त्यावेळी मला 20 रुपये असेल ते सांगा, 2 वाजता मी पोहोचतो, काय प्रॉब्लेम, मी मदत करायला तयार आहे. माणसं जोडायला शिकवे ना आपण. धंदा करणं म्हणजे काय? माणसं जोडणं, माणसं उभी करणं. आणि तेवढं जमलं ना सगळं होत असते. करून कोणी कसं आहे? जेवण झालं का? मला तर तुमच्याकडे घरचा फोन कधी येणार नाही. काय मी माझ्या धंद्यापासून सुरुवातीपासून आहे. आता ह्या वयात त्यांना विश्वास आहे. आता काय आता काही गाडी या वयात पहिल्यापासून कधी आहे ते सांगतो. घरचा फोन नव्हता. आणि असं हसत खेळ घ्यायचं बरं का. नॉर्मली काय होतं, आपल्या एखाद्या मित्राने आपल्याला जोक केला ना, आपल्याला आपल्या विरोधात बोलणारा माणूस कधीच चालत नाही. हे आपले दुर्दैव आहे. खरं तर आपल्या विरोधात बोलणारी माणसं आपल्या सोबत पाहिजे. म्हणजे ते काही चुकलं तर आपल्याला लगेच सांगतात. समजा आपण रेल्वे स्टेशनच्या बाजूला चालू आणि एखाद्याने आपला फटकन हात ओढला आणि नंतर कळलं अरे ह्याने हात नसता ओढला ना तर आपण ट्रेन धक्का मारला असता, आपल्याला आपला भुगा झाला असता. असं आपल्याला खरं बोलणारे, तोंडावर बोलणारे आणि स्पष्ट बोलणारे लोक ज्याच्या आयुष्यात असतील ना, तो माणूस पुढे जातो. आणि ज्याच्या सोबत साहेब कार्यक्रम 1 नंबर झाला, असा कार्यक्रम बघितलाच नाही, छान झाला कार्यक्रम, पहिला त्याला आयुष्यातून डिलीट करून टाकला. हा फक्त टेबलावरचा मित्र आहे. आलं लक्षात? आणि टेबलावरचे मित्र कधीही तुमचं भविष्य घडवू शकत नाही, बिघडवून जाऊ शकतात. तुम्हाला ज्याला फुकट प्यायला मिळते तो कौतुक का करणार नाही सांगा? ज्याला फुकट ठासायला मिळते तो का नाही कौतुक करणार? ज्याला फुकट फिरायला मिळते तुमच्या गाडीत तो का नाही कौतुक करणार? असे रिकामे लोक तुमच्या सोबत असणं म्हणजे आपलं दुर्दैव आहे. लक्षात घ्या. आपल्या मित्रांनी म्हटलं पाहिजे माझ्याकडे वेळ नाही, आठवडा मित्र आपण भेटूया. तो बिझी मित्र आपला खरा मित्र आहे. ज्याला कधी फोन करा, येतोस का, जाऊ पंढरपूरला, काय तयारच आहे, चल जाऊ शिर्डीला, तयारच आहे का, तर सगळीकडे व्यवस्था नीट होती. लक्षात घ्या. आपल्याला वापरून घेणारे लोक नको, आपल्याला आयुष्यात उपयोगाला येणारे लोक पाहिजे. वापरून घेणारे उपयोगाला फरक आहे. वापरून घेणारे म्हणजे जेव्हा आपले चांगले दिवस असतात तेव्हा आपल्यासोबत फिरणारे, आणि उपयोगात येणारे म्हणजे जेव्हा आपल्यावर वाईट दिवस येतात तेव्हा आपल्याला मदत करणारे. एवढाच आयुष्याचा फरक लक्षात घ्या. आपण एक कोण आणि परके कोण. रामाला वनवासात कोण कोण कामाला आले त्यांची त्याच्यात नाव आहे आजही. आणि रामाला ज्यांनी वनवासात पाठवलं त्यांची नावं कोणीच घेत नाही. म्हणून मदत करणारे ते आपले. लक्षात घ्या. जय श्रीराम. 22 तारखेवर आपण तेवढंच करायचं, दुसरं काय. बरेच लोक मला असे रस्त्यात पण भेटवर का
आणि तरुण पोरांना तर जास्तीत जास्त आहे जय श्रीराम, लगेच पुढचा म्हणतो जय जय श्रीराम. लक्षात घ्या. पण प्रभू रामचंद्राने आपल्याला काय शिकवलं, तर जेव्हा तुमच्यासोबत कोणी प्रस्थापित माणूस येत नाही, ज्यावेळी ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा आहे त्यांचा कोणीच तुमच्या सोबत नाही. लक्षात घ्या. प्रभू रामचंद्रांबरोबर त्यांच्या कुटुंबातील किंवा त्यांच्या ओळखीतील किती लोक होते, किती लोक होते, सक्का भाऊ आणि बायको, बरोबर. याच्या व्यतिरिक्त त्यांची सोबत कोणी केली. ज्यावेळी सीता अपहरण झालं त्यावेळी भारतातल्या एका तरी राजाने प्रभू रामचंद्रांना साथ दिली का? नाही. बस सैन्य पूर्ण उभं केलं त्यांनी. ह्या जंगलातील राहणाऱ्या लोकांसोबत आपण त्यांना भिल्ल म्हणू, त्यांना आपण आदिवासी म्हणू किंवा काही लोक त्यांना वनवासी म्हणतील, वर्ड्स वुड बी डिफरंट. पण सिच्युएशन काय की उपेक्षित गरीब रानावनात राहणाऱ्या लोकांना या प्रसंगाची, या संकटाची, या दुःखाची जाणीव आहे आणि त्यांनी प्रभू रामचंद्रांना मदत केली. फार सीता शोधापासून ते सेतू बनवण्यापर्यंत आणि रावणाचा पराभव करून परत त्यांना अयोध्येला पोहोचवण्यापर्यंत. मला वाटतं आपल्यासोबत असेच लोक पाहिजे जे आपल्या दुःखाच्या वेळी, आपल्या संकटाच्या वेळी आपल्या सोबत सर्व ताकदीने उभे राहतील. तेच लोक अयोध्यापर्यंत पोहोचतील. आणि अयोध्या इज नथिंग बट, ज्याचं ध्येय माहिती आहे त्याला अयोध्यापर्यंत जाणं माहीत आहे. ध्येय ते अयोध्या एवढा प्रवास आपल्याला करता आला पाहिजे आणि त्यासाठी कोणीतरी एक हनुमान आपल्या सोबत पाहिजे. म्हणून मगाशी प्रार्थनाची चर्चा झाली की आपण असं दर महिन्याला मराठी लोकांचं असं काही ना काही गेट टुगेदर झालं पाहिजे की ज्याच्यामध्ये लोकांनी ऐकलं पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय माहिती का, त्यो काय शिकवणार आहे आपल्याला, इथून आपली सुद्धा म्हणजे कोणाबद्दल तुम्ही सांगा त्या माणसाला बरं का की आपण ह्यांचं लेक्चर ठेवूया किंवा ह्यांचं चर्चा ऐकूया, तेव्हा काय सांगणार आहे आपल्याला, तेव्हा लागलाय मला सांगायला. इथून सुरुवात असं का करतो आपण, मला सांगा ना. शत्रू सुद्धा आपल्याला 4 चांगल्या गोष्टी शिकवू शकतो, याच्यावर विश्वास ठेवा. रावणाला मारल्यानंतर पहिले प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं की जा त्याचं मुंडकं मांडीवरती घे, बरोबर. आणि तो या जगातून जाण्या अगोदर, त्याचं म्हणजे तोंड बनवण्या अगोदर किंवा त्याचा प्राण त्या शरीरातून निघण्या अगोदर तो तत्ववेत्ता आहे, तो एक फिलॉसॉफर आहे, एक मोठा महापंडित आहे, तो तत्वज्ञानी. तो जे काही 2-4 वाक्य मारण्या अगोदर सांगेल ना ते सुद्धा आपल्याला आयुष्यामध्ये शिक्षा दीक्षा देणारा आणि मार्ग दाखवणारे असतील. लक्ष्मणाने ऐकलं ना, ते रावणापर्यंत गेला ना, रावणाने नीतिवचन काही सांगितली ना लक्ष्मणाला, अरे लक्षात. आणि ते सांगताना त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही मला असं का मारलं, मी असं काय चूक केली. मग त्यांनी जे काही सांगितलं ना ते एक नवीन रामायण आपल्याला, म्हणजे अनदर साइड ऑफ द रामायण कधीतरी मी वेगळी सांगेल तुम्हाला. आलं लक्षात. आपल्या आयुष्यामध्ये या बारीक बारीक गोष्टीचं खूप महत्व आहे. एकनाथांनी 24 गुरु केले होते किंवा दत्तांनी 24 गुरु केले होते. भगवान दत्तांचे 24 गुरु होते. ज्याच्याकडून जे जे घेता येईल ना ते आपण घ्यायला पाहिजे. प्रत्येकाकडून शिकण्यासारखं काही ना काही मिळतं, आपण तेवढं भाग घेऊया ना. घरामध्ये आपला आणि बायकोचं 100% पटतं का, 2-4% नसेल पटत किंवा काही ठिकाणी 2% पडत असेल तरी पण आपण एकमेकाच्या बरोबर राहतो ना. तसं आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी कस्टमर आपल्याला शहाणा करतो, कधी कधी दुसरा कॉन्ट्रॅक्टर आपल्याला शहाणा करतो, कधी कधी एखादा कस्टमर शहाणा करतो, कोणी ना कोणी आपल्याला. जगात लक्षात घ्या आपल्याला शहाणा करण्यासाठी जे नेमकं मोकळंच आहे, पण शहाणपणा स्वीकारायचं की नाही आपल्याच हातात आहे ना. आणि ज्याचे कान बंद आहेत लक्षात घ्या आणि तोंड बंद आहे त्याला विद्वत्ता कुठून मिळणार आहे, कुठून मिळणार आहे. मी अमेरिकेत 5 राज्यामध्ये फिरलो, अननोन ठिकाणी फिरलो जिथे आपल्या ओळखीचं कोणीच नाही. अशा ठिकाणी पण मी प्रवास केला आणि अशा ठिकाणी पण छानपैकी काम करून आलो. काय आपलं तोंड सोबत पाहिजे ना. विचारा ना हे काय ते काय किंवा हे असं का ते कसं का. जो जो विचारेल, म्हणजे ज्ञानेश्वरांनी काय म्हटले तुकाराम महाराजांनी की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. भगवंत म्हणजे काय, आपल्यासाठी आपला कस्टमर हाच भगवंत आहे. विचारा ना त्यांना काय पाहिजे तुम्हाला, असं पाहिजे का तसं पाहिजे, हे पाहिजे का ते पाहिजे, नवीन नवीन प्रोसेस नवीन नवीन टेक्नॉलॉजी घेऊन या ना. जगात सगळं शक्य आहे, फक्त आपण माणसं जोडली पाहिजे, माणसं जपली पाहिजेत आणि चांगली क्वालिटी जो कोण देईल ना, चांगली सर्व्हिस, त्याला ब्रोशर छापावं लागत नाही. त्याला काम एवढं येत असतं की त्याला माणसं पुरत नाही ते काम कसं करून द्यायचं. आणि काही लोक नुसतेच ब्रोशर छापून असतात, ते ब्रोशर वाटायला पण माणसं नाहीत आणि काम करायला तर माणसं शोधतच बसतात. आणि हल्ली लोकांना कसं पाहिजे, कमी काम जास्त पगार पाहिजे. तरुण मुलांची तर हे खूप अपेक्षा बरं का की त्यांना रातोरात श्रीमंत व्हायचंय. रातोरात श्रीमंत होत नाही राजा, लग्नही होत नाही रातोरात. रातोरात लग्न हो या अपेक्षित आता पोरांची वय 35 झाली आहे, पण लग्न काय व्हायला झाले 40च्या पुढे गेले. प्रत्येक गावात साहेब 30 ते 35% पोर आहेत अशी, त्याला हाणगे म्हणतात. हाणगे म्हणजे
त्यांची लग्न झालेली नाही आणि भविष्यात होण्याची शक्यता नाही. अशा बऱ्याच मुली आहेत त्यांची लग्न होत नाही, कारण जेव्हा त्या 15, 20, 25 असतात ना, त्या एवढ्या चॉईस करतात की कुठली चॉईस पसंत पडत नाही. मग असं 20, 22, 23 असं करत करत 35 पर्यंत जातात आणि मग आई वडिलांना सांगतात, तुम्ही आणतात तो मुलगा, मी लग्न करायला तयार आहे. बाई एवढी म्हातारी असपर्यंत कशाला तरी वाढवत. आणि पोरं आपली तशीच बरं का, करीन तर कॅटरीना कैफ. तू बघितले का तुझ्या बाबाच्या चेहऱ्याकडं, तुझ्या आईच्या चेहऱ्याकडं आणि स्वतःच्या चेहऱ्याकडे बघितलंय का? हा, अरे उलट्याच्या पोटी उलटच येईल ना. हा बरोबर ना. आई बाप सुंदर असेल तर पुढे सुंदरच होतात ना. मला सांगा ना, मग आपली कमजोरी काय आपल्याला पण माहिती आहे ना, की आपण गुटके आहोत का, आपण काळे आहोत का, 22 मध्येच आपलं वळवंट झालंय, हे सगळं बघूया ना आपण. हा, आणि त्याच्यावरती ओव्हरकम करता येईल ना. अहो मला सांगा, 18-20 वर्षाच्या पोरांचे केस सगळे पांढरे झाले, काय टेन्शन असेल वयाला मला सांगा बरं. खरे तर केस आपले पांढरे व्हायला पाहिजे ज्यांची लग्न झालेलं आहे. लग्न करणं म्हणजे तिसरं युद्ध आहे, महायुद्ध. काय आपल्याकडे काय होतं, डायरेक्ट मांडपात उभं राहायचं, हे हिच्यावर तुझं लग्न आहे. आता आहे का तसं? ते आपल्याला सांगताय आमचं ठरलंय, तुम्ही ठरवायचं कुठं करून द्यायचं. बरोबर ना. आता माझ्याकडे एक मुलगा होता, त्याचं असं लव्ह मॅरेज झालं. म्हणजे कसं काय केलं तू? तो म्हणला नाही प्रॉब्लेम नव्हता, आमच्या जातीतली होती, काही प्रॉब्लेम नाही, दोघं मराठा होते. म्हणलं मग घरी काय सांगितलं? म्हणलं मी नाही सांगितलं, माझ्या बायकोने सांगितलं. म्हणजे तिने काय सांगितलं? तिने एवढं सांगितलं की आमचं ठरलेलं आहे, आता तुमची जबाबदारी एवढीच आहे की ठरवायचं कुठं करून द्यायचं. संपला विषय. दोघांच्या घरच्यांनी कबूल केलं, पटकन महिन्यावर संपला विषय. अति अपेक्षा करणं म्हणजे सगळ्या अपेक्षा व्यर्थ जाण्याचं. आमच्या मुलांची अपेक्षा ही जबर काढली असायची की मी माझ्या वडिलांनी मला धंदा टाकून द्यावा, रेडीमेड कस्टमर द्यावा आणि मी फक्त पैसे मोजायला बसेल. हे शक्य नाही. आणि म्हणून मुलांना ऐकत्या पिळवून आरोबा घेऊच नका. पार त्याला वायर उपसण्यापासून, तसं तर मराठी लोकांना वायर उपसायला काय शिकवायला लागतं. जन्मतः आपल्याकडे तो गुण असेल, वायर उपसणे दुसऱ्याच्या. तर आपण त्यांना काय शिकवलं पाहिजे? काय स्क्रू ड्रायव्हर कसा हातात धरतात, स्क्रू कसा होतात. इथून ज्या मुलांची सुरुवात होईल ना, ते आयुष्यात कुठल्या पुढे जातात. रतन टाटा अमेरिकेमध्ये शिकायला गेले, त्या केम्ब्रिजला ऑक्सफर्डला शिकायला गेले, म्हणून केम्ब्रिजला गेले. तर तिथून त्यांचं शिक्षण झालं, त्यांनी IBM जॉईन केलं. आणि हे JRD टाटांना कळलं, म्हणजे अरे एवढ्या मोठ्या एम्पायरचा पुढचा भावी वारस आणि IBM मध्ये काम करतोय. त्यांनी मेल टाकला, रतन उधर क्या कर रहा है तू, इधर इंडिया में इधर देखेंगे. त्यांना इथं बोलून घेतलं आणि सांगितलं की आपला जमशेदपूरचा प्लॅन्ट आहे ना, तो सगळा तू बघायचा बरं का. आणि त्यांना तिकडे पाठवा. आणि तिथे मॅनेजरला फोन करून सांगितलं, एका मजुराला ज्या प्रकारची आपण सोयी सवलती देतो तेवढ्याच याला द्यायच्या. गेले रतन टाटा ट्रेन वरून उतरले, माणसं त्यांना न्यायला आली, ही तुमची रूम, ही तुमची जागा आहे, तुम्हाला काम करायचंय. आले दुसऱ्या दिवशी, म्हणजे तुमचा हा ड्रेस चालत नसतो, टाय सूट पीठ, हे फर्नेस मध्ये काम करायचं तुम्हाला. मग ते निळे कपडे काय काय कपडे त्यांना दिले, मग त्यांना फ्लोरीमध्ये सगळं शिकवलं. आता मालकाचा पुतण्या ना, म्हणजे भविष्यात मालकच ना. ते गरम होतंय, घाम येतोय, हे सगळं 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 होतंय. मग आता जेवायची वेळ आली तर जेवणाचा डबा कुठे आहे? म्हणजे मेस मध्ये जेवायचंय, हे जे कामगार जेवण ना तिथं जेवायचंय. म्हणजे संध्याकाळी झोपायचं, म्हणजे काय सगळे कर्मचारी झोपतात तिकडे झोपायचंय आणि चालत जायचंय अर्धा 1 किलोमीटर. 2-4 दिवसातच ते त्यांचा युवा चालू झाला. ते मॅनेजर म्हणले, यू नो हु इज मी, तुला माहिती आहे मी कोण आहे? रतन टाटा, नेफ्यू ऑफ JRD टाटा. तर तो मॅनेजर म्हणला, साहेब हे तुम्ही सांगायची गरज नाही, आम्हाला पहिले समोर साहेबांनी सांगून ठेवले की कोण येणार आहे, काय काय आहे आणि त्याला काय काम द्यायचंय. म्हणजे अरे मला त्या मेस मध्ये जेवायला देतात, मला अशा ठिकाणी ठेवता, मला चालत यावं लागतंय, चालत जावं लागतंय. मग त्यांनी चुलत्याला फोन केला आणि मग त्यावेळी JRD टाटांनी रतन टाटांना जे सांगितलं ते आपण आपल्या प्रत्येकाने मुलाला सांगितलं पाहिजे. आणि JRD टाटांनी सांगितलं की जो माणूस फर्नेस मध्ये काम करू शकत नाही त्यांनी स्टील इंडस्ट्रीचा बादशाह व्हायचं स्वप्न बघू नये. जो आधी बरोबर काम करू शकत नाही, जो फर्नेस मध्ये, आपण काय म्हणतो भट्टी, जो भट्टीमध्ये काम करू शकत नाही, जो भट्टीमध्ये तापू शकत नाही, तो उद्योगाच्या भट्टीमध्ये पुढे येऊ शकत नाही. आणि म्हणून रतन तुला पहिला धडा आहे की तू भट्टीपासून सुरू कर. आणि मग तुला 21 वर्षानंतर त्यांना बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये गेले, फार खालपासून सगळं कळल्यानंतर. आणि म्हणून रतन टाटा आजही त्यांच्या कर्मचाऱ्यांवर जेवतात, कर्मचाऱ्यांची दुःख काय त्यांना माहीत पडतात. आणि म्हणून टाटा कंपनी जॉईन करायला लोक एका पायावर तयार होतात, पण टाटा कंपनीतून बाहेर पडायला किती पगार दुसऱ्या दिला तरी ते तयार होत नाहीत. कारण
कर्मचाऱ्याच्या संवेदना माहीत असणारे मालक तिथे आपल्या मुलांना हे आपण शिकवलं पाहिजे की हे संवेदना म्हणजे काय. नाहीतर ते दोन वायरी एकत्र करत शॉर्ट पण होईल, सर्किट पण होईल. अरे लक्षात. म्हणून लाल लाईन सेपरेट चालते, निळी लाईन सेपरेट चालते, आणि जेव्हा दोन्ही लाईन सेपरेट चालतात ना तेव्हा लाईट लागते. पण जेव्हा दोन लाईन एकत्र येतात तेव्हा मात्र शॉर्ट सर्किटचा धोका मोठा आहे. या दोन लाईन म्हणजे नवी पिढी आणि जुनी पिढी दोघांनी स्वतंत्र चालायचे आणि प्रत्येकाचं अस्तित्व आहे लक्षात घ्या. मुलाला शून्यापासून उभी येते. जर तुमचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस असेल ना तर पहिले त्या माणसाला गाडी चालवता आली पाहिजे. रिव्हर्स कसा घेतात, फॉरवर्ड कसा घेतात, घेअर टाकताना काय टाकतात आणि बाजूला आरसे कसे बघतात हे कळलं पाहिजे. नाही तुझं ड्रायव्हरला म्हणणार हे एवढं लय सोपं काम आहे. जगातलं सगळ्यात अवघड काम ड्रायव्हिंगचे लक्षात घ्या. मला अनेक लोक विचारतात की तुम्हाला काय अनुभव का. मी सांगतो आमच्याकडे 35 वर्ष ड्रायव्हिंग केलेलं आणि एकदाही अपघात न केलेला ड्रायव्हर आहे. आणि जगातल्या कोणत्याही रस्त्यावरती तो गाडी चालवतो आणि 0 अपघात अशी गाडी चालवण्याचा विक्रम त्या माणसाचं नाव आहे. असं सगळं मी कौतुक केलं ना की समोर येतो मग ते कोण आहेत, त्यांचे वडील आहेत का, आजोबा आहेत का, पंजोबा आहेत. म्हणजे नाही तुझा पण तो आजोबा आहे, माझा पण पंजोबा आहे. म्हणजे कोण नाही त्याचं नाव. मी त्यांना सांगतो नाव. एवढी अचूक गाडी चालवणाऱ्या माणसाचं नाव आहे योगेश्वर कृष्ण. जगाच्या केवढ्या मोठ्या युद्धाच्या रणक्षेत्रातून अर्जुनाचा रथ सुरक्षितपणे बाहेर काढून 5ही पांडव जिवंत ठेवणारा आणि 100च्या 100 कौरव संपवणारा एकच. त्यावेळी रथसंचलन म्हणायचे, आता त्याला आपण ड्रायव्हिंग म्हणतो. एवढाच फरक आहे. त्यावेळी घोड्याची गाडी असायची, हा आता गाडीवर घोडे. बरोबर ना. त्या रेससाठी लोक घेऊन जातात ना घोडे, ते गाडी पण घेऊन जातात ना. काही लोक बैल घेऊन जातात. आणि आपल्याकडे तर असं आहे ना की लोक बैलांची रेस लावतात आणि स्वतः रेस मध्ये उतरायला टाळतात. खरं तर रेस मध्ये कोणी उतरलं पाहिजे, मालकाने उतरलं पाहिजे. आणि जेव्हा मालक रेस मध्ये उतरतो ना तेव्हा जगातला कुठलाही घाट पार करतो आणि जगातला कुठलाही तो क्रमांक मिळवू शकतो. आपले लोक स्वतः स्पर्धेत उतरत नाही. बैलावर खर्च करतात, कुत्र्यावर खर्च करतात, कुत्र्याची स्पर्धा लावतात. स्वतःवरती कधी खर्च करणार. आपण वाचतो का पुस्तक, आपण वाचतो का. सुंदर पिचाईला जो 1800 कोटी रुपये पगार आहे त्यातली एक कंडिशन माहितीये काय, आठवड्याला 2 पुस्तकं वाचण्याची. ही पहिली कंडिशन. आठवड्याला 2 म्हणजे वर्षाला किती झाले, किमान 100+ पुस्तकं तो वाचतात. त्याच्या बदल्यात 1800 कोटी रुपये पगार आहे. आपण मला वाटतं 10 पिढ्या जरी एकत्र मिळून काम केलं तरी 1800 कोटी काय होणार नाही. का होणार नाही माहितीये का, आपला वाचनाचा संपर्क तुटलाय. सगळे मोठे उद्योजक मोकळा वेळ मिळाला की त्यांच्या टेबलवर काय असतं, एखादं पुस्तक असतं, पेन्सिल असते आणि एखादी वही असते, ज्यात ते काही ना काही नोट्स काढतात. आपण काय करतो, मोकळा वेळ मिळाला की टेबल शोधतो आणि नोट काढतो. कळलं का मला काय म्हणायचंय. मोकळा वेळ मिळाला की आपण असा माणूस शोधतो की जो आपल्या मताशी सहमत असते आणि आपण फक्त म्हणा चल बसूया, तयार. कुठे बसूया, लगेच टाइम झाला की बसतो. आणि बऱ्याच लोकांना संध्याकाळ झाली की नाही की थांबूशीच वाटत नाही ऑफिसमध्ये, की अंधार पडला ना की बेचैनच होते. काय काय लोकांना झोपच लागत नाही साहेब. आणि एवढा कामाचा लोड असतो. कसला कामाचा लोड असतो. तुझा गल्ला किती, तुझा सल्ला किती आणि तुझा हल्ला किती. तुझा गल्ला काय, तुझा सल्ला काय, तुझा हल्ला काय, काय लोक रोज 50 लाख रुपये घरी येऊन जातात गुपचूप. कांद्याचं पोतं घेऊन गेल्यासारखं हातात घेऊन जातात. आपल्याला 50,000 रुपयाचं बंडल भेटले की आपल्याला काय करून काय नाही, लगेच त्यांनी 10,000 तो खर्चून घरी. असंच काय करणार. पैसे कमवणं हे एक चांगलं स्किल आहे, पण पैसे वाढवणं हे सगळ्यात मोठं स्किल आहे. आणि म्हणून पैसे कमवा, पैसे वाचवा आणि पैसे वाढवा. आणि आयुष्यामध्ये आपलं कोण खरं सांगणार कोण आहे. लोक बोलतात पैशाला काय कोंबडी खात नाही, असे म्हणणारे पण असतात बरं का. जे आपल्याला पैसे खर्च करायला लावतात ते हे प्राणी असले असतात बरं का. पैशाला काय कोंबडी खात नाही. मग त्याला म्हणायचं एक काम कर, तू चिकनच्या दुकानात जा आणि बिन पैशाची कोंबडी घेऊन ये. मग तुला कळेल कोंबडीपेक्षा तुझा भाव कमी आहे. आले पैशात. पैशाचं महत्व आवाज येते. पैसा कमवलाच पाहिजे, चांगल्या मार्गाने कमवायचा. रात्री छानपैकी शांत झोप लागली पाहिजे. दारू न पिता झोप लागली पाहिजे. गोळी न खाता झोप लागली पाहिजे. आणि दारू पिऊन आणि गोळी खाऊन पण झोप लागत नसेल तर अशी लोक गोळ्याच खातात.
ह्या गोळ्या नाही, ह्याचं बुडव त्याचं वेटिंगला ठेव. काय लोक असं करतात बरं का, की पेमेंट 1 लाखाचं पेमेंट असेल ना 10 चेक देणार, पुढचे कशाला रे? असं करून आपलं नाव खराब करायचं नाही. उलट त्यांनी मागितलं ना, साहेब चेक काढताय का मला? काढताय का म्हणजे काय, एक चहा घे, चेक घे, आजच बँकेत टाक. बघा तो माणूस तुम्हाला आणखी 2 कामं मिळतो नाही. आपल्याला रात्री अपराधी मदत करणारे लोक आपण स्वतः तोडतो बरं का, असे छोटे छोट्या गोष्टी करू. परत ये चेकला, परत फोन कर. तुम्ही दुसऱ्यांदा जर एखाद्याला फोन करायला लावला ना पेमेंटसाठी, तर लक्षात घ्या आपल्याला दरवेळी नवीन कॉन्ट्रॅक्ट करावा लागतो. तसे पैसे आपल्याला द्यायचेच ना. चार्जिंग वरती का? माणसं आपल्याला कामातून झोपतात आणि माणसं आपल्याला पेमेंटच्या पद्धतीवरून पण झोपतात. आपला अंदाज येतो आपण कसं पेमेंट करतो. लक्षात घ्या, आपण त्याच्याकडून काम करून घेतलंय, त्याला आपण भिकाऱ्यासारखं जर पेमेंट केलं ना, तर आयुष्यात आपली प्रगती खूप अवघड आहे. ज्या हक्काने आपण त्याच्याकडून काम केलं ना, तेवढ्याच जबाबदारीने त्याचं पेमेंट रिलीज केलं ना, त्यांनी म्हटलं साहेब पुढच्या महिन्यात पेमेंट दिली तरी चालेल, तुम्ही पुढच्या आठवड्याचं द्या. तो म्हटला पुढच्या आठवड्याचं एक तरी चालेल साहेब, त्याला म्हणजे आजचाच घेऊन जा. बघा, तीच माणसं तुम्हाला आणखी कामं घेऊन येतात की नाही. ज्या माणसाला पेमेंट बद्दल खात्री आहे ना, तोच तुमच्या धंद्याला वाढ करून देणार आहे. आणि ज्याला माहिती आहे की तुम्ही पेमेंट मध्ये गडबड करू शकता, तो तुमचे येणारे 4 कस्टमर पण तिकडूनच बाहेर येतो. हे त्याला काम देऊ नको, तो लय खवाट आहे, तो लय कडू आहे, तो दुष्ट मनुष्य आहे. मला सांगा, तसे पैसे द्यायचे ना, आनंदाने देऊया ना आपण. जर समजा बायकोने तुमच्या कारल्याची भाजी केली, काय पर्याय आहे तुमच्याकडे? आता भाजी बदलणार का बायको बदलणार? काय सोपं आहे? हा आहे ना, एक मर्डर झाली ना अशी, बायकोने आवडीची भाजी केली नाही म्हणून तिचा खून केलेलं प्रकरण आलं ना पेपरला. म्हणून मी सांगतो ते छोटं काम नाही. भाजी तुला नाही आवडली, नको जीव आज उपवास धर की. तसाही उपवास नाही धरला नाही पटक्या ना, महाशिवरात्रीला ना. हा महाराष्ट्रात एक पट्ट्या आहे ना असा, तो कधीच उपवास धरत नाही. त्याला महाशिवरात्री पण नाही, त्याला गोकुळाष्टमी पण नाही, त्याला रामनवमी पण नाही, त्याला आषाढी पण नाही, आणि त्याला कार्तिक एकादशी पण नाही. सकाळी उठलं की चिकन का, तर म्हणजे आमचा चिकनचा धंदा आहे. मग पण आता त्यांचं चिकन व्हायची वेळ आली स्वतः. अवघड काय जास्त बोलत नाही. पण आता आपली लाईट घेतली नाही माईक मध्ये, जपान मध्ये लाईट गेली आणि भारतात लाईट गेली, फरक पडतो. सायलेंट तरी करा. तसे आता ह्या वेळेत काय बोलायचं? सायलेंट पाहिजे, सायलेंट करा ना, सारखाच कोणी बरं का. म्हणजे अजूनही तुमच्याबद्दल किंवा डाऊट आहे की नीट घरी येतंय. हा मुलाचा फोन होता, पण सारखा फोन नाही केला पाहिजे, सारखा नाही फोन केला पाहिजे. आता मला पण फोन घ्या, पण तो कुठं फोन करतोय, तो समोरच बसतोय आणि मी फोन देत नाही. हा हे बघा, काळजी करणं आणि काळजीत पडणं ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. आपलं काय अपघात झाला, आपलं काय ऍडमिट आपण दवाखान्यात झालो ना, तर आपल्याला लोक भेटायला येतात. खरं तर आपण दवाखान्यात ऍडमिट झालं ना, कोणालाच सांगू नका, कारण तुम्हाला ठीक करण्याचं काम फक्त एकच माणूस करणार आहे. त्यालाच फक्त माहिती असेल तुमचं काय झालं. तुम्ही उगाच स्टेटसला ठेवता, ससूरमध्ये ऍडमिट आहे, रोहीमध्ये ऍडमिट आहे. येणारे सगळे येणार, तुमच्या बाजूला बसणार, कॅशेट टाकायला लावणार तुम्हाला. हा काय झालं मग, त्याला पहिल्यापासून जरा सांगायचं. ते सहज रस्त्याने चाललो होतो, त्या गाडीनं उडवलं, त्याच्याशी भांडायला गेलो, त्याच्यावर मारामारी झाली, पोलीस केस झाली, आणि त्याने अजून बदललं आणि मग ससूरमध्ये ऍडमिट. आता ह्याचं झालं अर्ध दुसरा नातेवाईक आला. काय झालं, अशी सगळ्यांना स्टोरी सांगता तुमची जी रिकव्हरीचा वेळ आहे ना, तो सगळं निघूनच जातं. आणि तुम्हाला सांगायला टेन्शन येतं. अरे 50 लोक भेटले मला, 50 लोकांना स्टोरी सांगितली, पण एकाही हरामखोराने विचारलं नाही की बिल कसं भरणार. आणि त्यातले काय आले ते बातम्या काय घेऊन आले माहिती का, पार्लेजीचे 4 दिवस. हा अनुभव घ्या तुम्ही, घेतला असेल घेणार तुम्ही अनुभव, कारण हा अनुभव मराठी माणसाचा सार्वत्रिक आहे. किंवा काय लोक काय घेऊन येणार माहिती का, नारळ. असं वाटतं की उठावं आणि हा नारळ ह्याच्याच डोक्यात घाला, साली सकट. अरे बिल 5 लाख रुपये आले, हा सर्जरी झाली, हा अटॅक आलाय, ते नसांमध्ये काय अडकलं होतं, ब्लॉकेज झाले. लक्षात घ्या, पहिलं विचारांमध्ये ब्लॉकेज झालं होतं बरं का, आणि मग रक्तामध्ये ब्लॉकेज झालं, लक्षात घ्या.
म्हणून विचार स्पष्ट आणि प्रभावी ठेवायचे, कधीच डॉक्टरांची होत नाही. मी जेव्हा पण डॉक्टरकडे जातो ते विचारतो, सर तुम्हाला बीपी नाही, शुगर नाही, डायबिटीस नाही. मी त्यांना सांगितलं याचं एकच कारण आहे, ज्याला कोणाला पैसे देतात सूर्यास्ताच्या अगोदर पैसे देऊन मोकळा होतो आणि शांत होतो. चेकने द्या काय ऑनलाईन द्या काय द्या, पण आपलं बीपी शुगर वाढायचं कारण हेच आहे की चेकवर सही करायची इच्छा नाही पेमेंटच्या, बरं का. पण घेताना मात्र सकाळी 10 वाजता आम्हाला पाहिजे, पण रात्री 10ला पण आमची द्यायची तयारी नाही. लक्षात घ्या, आता नियम बदलूया आपण, बरं का. पेमेंट घेताना पण ताबडतोब आणि देताना पण ताबडतोब. उधारी रखणे नाही, म्हणजे रात्री लोकांनी चोपडी क्लिअर, मग आपले सगळे रोग क्लिअर. आपले रोग का वाढत जातात माहितीये का, चोपडीचा गट्टाच वाढत चाललाय. दिवसात 50 फोन तर एवढेच काय असायचे पेमेंट कधी करतात. एकाने 50 वेळा फोन केल्यानंतर तुम्ही त्याला 50 रुपये देणार, याच्यापेक्षा त्याचा एकटाच पहिला फोन आला की ते 50,000 रिलीज करून टाका. बघा तुमच्या आरोग्यात किती सुधारणा होते. तुम्ही मला सांगता की सर फॉर्म्युला वर्क करतोय, तसेही पैसे द्यायचेच ना. नाव खराब करून 2-4 कस्टमर तोडून मग पेमेंट देण्यात काय अर्थ आहे. त्यापेक्षा लगेच ताबडतोब त्यांनी काम केलंय ना त्याला पैसे देऊन टाका. समजा त्यांनी आपल्याला स्विच बीच सगळं वायरे आणून दिले, लगेच पैसे देऊन टाका ना. शेवटी माणसं काम कशावर करतात, 4 पैसे मिळावे म्हणून करतात. मग आपल्याला जशी अपेक्षा आहे लगेच पैसे मिळावे, तसे त्याची पण अपेक्षा आहे लगेच पैसे मिळावे. मग आपला नियम एकच, ताबडतोब पेमेंट घेणे आणि ताबडतोब पेमेंट देणे. उधारी देणे पण नाही, उधारी घेणे पण नाही. लक्षात घ्या, कारण आपण एथिक्सला जो माणूस पकडून आहे ना त्यांनी धंद्याची काळजी करायची गरज नाही. काही लोक काय करतात माहितीये का, त्यांनी कोटेशन 5 लाख दिलं ना, साहेब मी 4 लाख नाहीच देतो. मग तो तिसऱ्या माणसाकडे जातो, मग तो 4,50,000 पण देतोय का. आमच्याकडे आप्पा गोळांचा कॉलेज अशी चूक झाली लोकांना, बरं का. एकाने 5% डिस्काउंट दिला, ते कस्टमर हुशार निघाले, त्यांनी शेजाऱ्याला सांगितलं काय माहितीये का, जो 5% डिस्काउंट देतोय तुम्ही किती देणार. तो म्हणला त्याला गिराईक मिळण्यापेक्षा त्याचं गिराईक तोडणारच, भले मला काय नाही मिळालं चालेल. तो मला 10% डिस्काउंट देणार आणि त्याच्याकडे घ्यायला पाहिजे नाही पुस्तक, तो तिसऱ्या दुकानात गेला, जो 10% देतोय तुमचं काय बोला. तो म्हणला त्याचा धंदा होत देत नाही, भले मला काय नाही चालेल, म्हणतो 15% डिस्काउंट. असं करत ते प्रकरण 30% वर गेलं आणि ह्याला 30% मिळत होते पब्लिशर करून. आता ह्याने धंदा करून तरी काय उपयोग हो. म्हणून जिथे मार्जिन नाही तो आपला धंदा नाही. कम करेंगे थोडा करेंगे लेकिन बढ़िया काम करेंगे. आणि एकमेकाचा रेट तोडायचा नाही. जो दुसऱ्याचा रेट तोडू शकतो, लक्षात घ्या, तो स्वतःच दुसऱ्याला मारू शकतो. आणि म्हणून ठरलं पाहिजे की हा आमचा रेट आहे, याच्या खाली होणार नाही. गुजराती लोक तर बघा कसे गोड बोलणार आपल्याशी, साहेब इतने में तो खरेदी भी नाही आम्हाला, इतने में तो खरेदी भी नाही. आपला काय म्हणणार ते का, हे उठ चल हॉटेल मागतोस का, तुला अक्कल करे का. अरे नाही द्यायचं ना, म्हणायचे पण आयडिया आहेत ना. जर एखाद्याला आपली मुलगी द्यायची नसेल आपण काय सांगतो, यंदा कर्तव्य नाही, तुझं बोलूच नको, बरोबर ना. आपण तसं करतो का. म्हणून सरकार पण हुशार आहे, ज्याला द्यायचं नाही ना त्याला तारीख करते. सरकार म्हणजे हुशार लोक असतात, ज्याला द्यायचं नाही त्याला तारीख द्यायची. खरं तर पाहिजे काय सोल्युशन, पण द्यायचं काय तारीख. म्हणजे सली देवच्या पिक्चर सारखे आहे, इस अदालत में न्याय नहीं मिलता, इंसाफ नहीं मिलता, या तारीख मिळते, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. तसं आहे, ज्याला द्यायचं तो लगेच देऊ शकतो आणि ज्याला नाही द्यायचं तो फक्त तारीख देऊ शकतो. त्यामुळे तारखेवाला धंदा करायचा नाही. जो रोकडा है वो अपना धंधा है, जो उधारी का है वो अपना धंदा नहीं है. आपलं टेन्शन यायचे ना की धंद्यापेक्षा जास्त टेन्शन वसुलीच आहे की ये रिकव्हरी कहां से करने का. तो तर सकाळी या संध्याकाळी या, आणि जास्त तणावात आपल्याला भीती आहे की तो दुसऱ्याला काम देईल पुढचं. हा प्रॉब्लेम काय येतो माहिती का, आपण उधारीत काम केलं, माणुसकी म्हणून करायला गेलो आणि ते आपल्या अंगलट येतं. इथं माणुसकी नाही, व्यवहार इज व्यवहार. एकदा मी आमच्या सुरतला मी चालत होतो, म्हणजे आपले उद्योग सुरतला चालले त्यात काय नाही, मी पण बऱ्याच सुरतला जात असतो. तर तिथे आम्ही एका आमच्या मित्राच्या भावाच्या हॉटेलमध्ये जेवतो. चांगलं गुजराती हॉटेल होतं आणि इतर जातीचे लोक पण मित्र करायचे बरं का, चांगले. इतर जातीचे करा, धर्माचे करा, पंथाचे करा, प्रांताचे करा, भाषेचे पण करा. आपण डायनामिक व्हायला पाहिजे. सगळेच मित्र आपले मराठी, उद्योग होऊ शकत नाही. त्यातले काही गुजराती पण असू देत, काही सिंधी पण असू देत, काही मारवाडी पण असू देत, काही पंजाबी पण असू देत, काही इंग्लिश पण ठेवा. तुम्हाला इंग्लिश नाही काय 2-3 शब्दात इंग्लिश जमतं, त्यात काय प्रॉब्लेम होता. येस नो थँक्यू असं म्हणायचं. चांगलं वाटलं पटतं येस म्हणायचं, चांगलं वाटत नो आणि काहीच नाही थँक्यू म्हणायचं. हा, तर मी तो एक किस्सा सांगतो, परत इकडे येतो. मला आठवत होते सुरतचा किस्सा. आपल्याकडे लाईट गेल्यावर आपण काय करतो, आपण लाईट गेल्यावर काय करतो, आपण लाईट गेल्यावर पहिले दरवाजा उघडतो आपला. हा,
आणि शेजारच्याचे वाजवतो. शेजारच्याची वाजवायची आपल्याला सवयची बेल बेल. खरं तात्या तुमची लाईट आहे का? लाईट नाही. 25% मनात आनंद याची पण लाईट आहे. लगेच आपण त्याच फ्लोअरची दुसऱ्याची बेल वाजवतो किंवा दरवाजा वाजवतो. अण्णा तुमच्या लाईटचं काय? लाईट आहे का? म्हणतो नाही. 50% आहे. तिसऱ्याच्या लगेच दरवाजा वाजवतो. बापू तुमचं काय? लाईट गेली का? 75% आहे. चौथ्या दरवाजाला आपण वाजवतो आणि तोही म्हणतो नाही आमची पण लाईट गेली. 100% आहे की आपल्या फ्लोअरवर सगळ्यांची लाईट गेलेली आहे. टेन्शन लेने का नाही. जो सबका होगा वो अपना होगा. जे गावाचं होईल ते आपलं. आणि हा घरात येऊन सोफ्यावरती खिडकीवरून बसतो. काय लाईट येते होते बरोबर. कुणी काय करत नाही. कुणीतरी फोन करेल MSEBला, कुणीतरी इंजिनियर येईल आणि ते आपलं दुरुस्त करेल. ह्याच्यात 2 दिवस पण जातात बरं का आपले. पण कुणी फोन करत नाही. पुण्यातले लोक तर जाम बदमाश. असली भांडाभांड्याची कामं दुसऱ्यांनी करावं. आणि असं काही फायद्याचं असेल ना तर आम्ही पहिले बरं का. आम्ही पुण्याचे आहोत, पुणेकर आहोत. बरं कामाच्या कुठे असतोस? बोलायला राहू, कामाला आज राहू. आपल्याला असायचं मग लोक 2-4 तास पण असं करत बसतील, पण कुणी पुढे जात नाही. जपानमध्ये लाईट गेली तर लाईट गेली की पहिला तो माणूस आपला स्क्रू ड्रायव्हर बाहेर काढतो, टेस्टर बाहेर काढतो. पहिलं आपल्या तिथलं चेक करतो काय की आपला फ्यूज उडला नाही ना. म्हणजे शहाण्या माणसाने हे काम करायचं असतं बरं का, की जगाला मूर्ख म्हणण्या अगोदर आपला फ्यूज उडला नाही ना हे बघायचं. इथं आपलाच फ्यूज गळून पडलाय, आपण लोकांची माफी काढतोय. याला काय करायचं का? जो पण शिकायला लागलाय मला बस बोलत. शिकायची नेहमी तयारी केली पाहिजे. आणि जो शिकायची तयारी ठेवत नाही लोक त्याला चांगलं शिकवतात धडे, म्हणून शिकायची तयारी ठेवली पाहिजे. जपानीज माणसं काय करतात, ते स्क्रू ड्रायव्हर टेस्टर काढतात, लगेच आपलं होल बिल ते बघतात. ते आपला घरातलं पहिलं असते ना वर खाली होणार मेन स्विच ते बघतात. जर ते उडलेलं नसेल तर त्यांना माहिती की इथलं ओके आहे खाली जायला. मग ते DP परिणाम सगळे जातात आणि स्वतः ते सगळं दुरुस्त करतात. की ज्या लेवलला प्रॉब्लेम आहे तिथपर्यंत ते जातात आणि ते स्वतः सोडतात. गव्हर्नमेंट पर्यंत जायची गरज पडत नाही. आपल्याकडे मात्र काय झालं की पहिलं गव्हर्नमेंटला फोन, नगरसेवकला फोन, आमदारला फोन. आता ही काही त्यांची कामं आहेत का? लाईट तुझी गेली आहे आणि त्याने लावायची का? पहिली तुझी पेटव की लाईट कुठून गेली आहे. दुसऱ्यावर अवलंबून जो धंदा करेल त्याचा धंदा कधीच उभा राहणार नाही. स्वतःचा धंदा, स्वतःची मनगटाची ताकद पाहिजे, बुद्धीची ताकद पाहिजे, स्वतःची क्षमता पाहिजे. कुणीतरी धंदा आणून देणार नाही. आपलं काम असं पाहिजे की लोकांनी आपल्याला धंदा आणून, आपली स्वतःची ब्रँडिंग पाहिजे ना राव. आपला धंदा आपल्या नावाने ओळखला गेला पाहिजे. लक्षात घ्या, आपला धंदा आपल्या नावाने ओळखला गेला पाहिजे किंवा आपण आपल्या धंद्याच्या नावाने ओळखलं गेलो पाहिजे. जसं टाटा म्हणलं की स्टील आठवतं की नाही, टाटा म्हणलं की नमक आठवतं की नाही. आपलं नाव घेतलं की लोकांना एकच आठवते, पेमेंट काय लवकर मिळणार. ही आपण जर इमेज केलेली असेल तर वादा होईल की नाही. आपली इमेज काय पाहिजे? जो माणूस एकदम सज्जन माणूस, काम दिलं ना वाजून पैसे पण देणार आणि काम पण नीट करून घेणार. ही इमेज आपण स्वतः तयार केली पाहिजे. आपलं चारित्र्य याच्याबद्दल आपण जास्त फोकस केला पाहिजे. आलं लक्षात? आपण लोकांसमोर जे प्रेझेंट करतो दॅट इज पर्सनॅलिटी, ते आपलं व्यक्तिमत्व आहे. पण आपलं चारित्र्य म्हणजे काय माहितीये का? जेव्हा आपण कपडे घालायला आरशासमोर उभं राहतो ना तेव्हा ते शरीर आपल्याला सांगतं तू किती भामटायचं रे, तू किती डबल ढोलकी आहेस रे. आणि हेच वाक्य झोपताना सुद्धा आपली बॉडी आपल्याला सांगते की असं वागू नका. जे अंतर्मन तुम्हाला सांगतं ना ते तुमचं चारित्र्य असतं. आणि जे लोकांना तुम्ही तोंडाने सांगता ना ती तुमची पर्सनॅलिटी असते. आणि जगात पर्सनॅलिटीचा रोल छोटासा आहे, पण अंतिम रोल धंद्यातला कॅरेक्टरवरती येतो, तुमच्या चारित्र्यावरती येतो. म्हणून जो माणूस प्रामाणिक आहे असं सगळ्या जगाला माहिती आहे ना त्याला धंद्याची काही काळजी नाही. असे अनेक लोक आहेत बघा की ज्यांचे ऑफिस कोणी विचारतच नाही, पण त्यांच्याकडे धंदा एवढा आहे की त्यांना घाम त्यांचा गळतोय नुसता. आणि काही लोक मस्त ऑफिस टाकून बसले, कस्टमरच नाही, फक्त रिसेप्शनिस्ट आणि ही दोघच. करा धंदा, करतात तेवढा. अरे लक्षात, जर तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये माशा मारत बसायची वेळ असेल तर याचा अर्थ तुम्ही माणसं मारली. आणि जर तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला फार लोकांना म्हणजे थांबावं लागतंय, 2 मिनिटांत तुमच्याशी बोलतो, 2 मिनिटांत तुमच्या, याचा अर्थ तुमच्याकडे तेवढा धंदा आहे. असा धंदा आपण करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण जाईल तिकडे आपल्या धंद्याची स्वतःचे स्वतः प्रमोशन केलं पाहिजे.
फॉर एक्झाम्पल मी परदेशात कुठल्याही देशात गेलो तरी माझ्या खिशाला हे असं द्यायचं. मी याच्यावर शेकडो लोक जोडले बरं का. ते फक्त बघतात, अरे शिवाजी महाराजांचा फोटो, ते लगेच विचारतात. मग ते दुबईत विचारतात, रशियात विचारतात, अमेरिकेत, तुम्ही महाराष्ट्रातून आले का? मग आपली ओळख होते, एक चांगला माणूस जोडला जातो. लक्षात घ्या, असं काहीतरी तुमचं स्वतःचं पाहिजे ना. टाटा त्यांचे टोपी घालून फिरतात की नाही? टाटा त्यांचा शर्ट घालून फिरतात की नाही? रतन टाटा नेहमी ब्लॅक पॅन्ट आणि ब्लू शर्ट घालतात की नाही? हे त्यांचं ब्रँडिंग आहे की नाही? आपलं काय रामदास आठवले सारखं कधी कोणता ड्रेस घाल काय सांगता येत नाही. आपलं काहीतरी पाहिजे ना स्वतःच एक ब्रँडिंग, की ह्यांचं हा ड्रेस म्हणजे हे. जसं आम्हाला व्याख्याता म्हणून आम्हाला असा ड्रेस हे आहे का, आम्ही कधी पायजमावर आलो, कधी धोत्रावर आलो, कधी हाफ पॅन्ट, असं काही होईल का? तुमचं स्वतःचं काहीतरी एक ब्रँडिंग पाहिजे, बरोबर? त्यानुसार तुम्ही आपण का लाजलं पाहिजे? आपण आपलं टी शर्ट घालून जॉगिंगला का जाऊ शकत नाही? सांगा बरं. धंदा वाढवायचे ट्रिक सांगतो ना तुम्हाला. तुम्ही तुमच्या कंपनीचं टी शर्ट म्हणून का नाही वापरू शकत? तुम्ही लीचं घालताय, पीचं घालताय, फीचं घालताय, हिचं घालताय, स्वतः का घालत नाही? तुम्ही तुमच्या कंपनीचं शर्ट का घालू शकत? मी आमच्या एका मित्राच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो बरं का. आश्चर्याची गोष्ट, ते साईड मधलं हॉटेल होतं, साऊथ इंडियन हॉटेल होतं. त्याच्या कॅश काउंटर पाशी एंट्री मारताना एक वाक्य लिहिलेलं होतं. एकच वाक्य लिहिलं होतं, काय की या हॉटेलचे मालक या हॉटेलमध्ये जेवतात. काय करायचं मला? इट शोज 100% गॅरंटी, इट रिफ्लेक्ट्स 100% गॅरंटी, इट गिव्स ॲश्युरन्स दॅट वी सर्व ए गुड क्वालिटी फूड. आम्ही चांगल्या प्रतीचं उत्तम दर्जाचं शुद्ध सात्विक जेवण लोकांना देतो आणि म्हणून ह्या हॉटेलचा मालक सुद्धा इथेच जेवतो. आणि जर तिथे बोर्ड आपण लिहिला की ह्या हॉटेलचे मालक इथे जेवत नाहीत तर काय होईल? जर आपल्या कंपनीचा आपल्याला अभिमान नसेल तर जगाला कसा असेल? म्हणून आजपासून आपण आपल्या कंपनीचा स्वतःला अभिमान ठेवला पाहिजे. आपण आपल्या कंपनीचं टी शर्ट घातलं पाहिजे. उन्हाळ्याला आपण आपल्या कंपनीची टोपी का नाही घातली पाहिजे? लोकांना टोप्या घालण्यापेक्षा आपण आपली टोपी घातलेली काय वाईट? सीझननुसार बघायला काय हरकत आहे? आपण आपल्या कंपनीची बॅग बनवायला काय प्रॉब्लेम आहे? किंवा रेडीमेड बॅग कोणतरी आणा, त्याच्यावर आपलं स्टिकर चिटकवायला काय प्रॉब्लेम आहे? मला सांगा ना. आपल्या मुलांना आपल्या कंपनीचा अभिमान पाहिजे, आपल्या बायकोला आपल्या कंपनीचा अभिमान पाहिजे, आपल्या कुटुंबाला आपल्या कंपनीचा अभिमान पाहिजे, आपल्या मित्रांना आपल्या कंपनीचा अभिमान पाहिजे. तर तो जगाला सगळं दिसेल ना. असं वागलं पाहिजे ना आपण. करा आजपासून सुरू आपल्या स्वतःचा असं बिल्ला बनवायचा करा. या प्रत्येक कर्मचाऱ्याला तो 2 दिवसांनी म्हणला ना, साहेब ते हरवलं पडलं, नवीन घे, काय प्रॉब्लेम? त्यांनी देऊ नये खऱ्या मित्राला, त्यांनी जाहिरात करू दे. अमेरिकेमध्ये एका पोराने आयडिया लढवली माहितीये का? टी शर्ट घालायचा आणि एक दिवस फक्त घालून फिरून परत आणून द्यायचा. तुम्हाला $10 मिळतील. $10 म्हणजे इथले 800 रुपये आणि तिकडचे $10 त्यांच्या पद्धतीने बरे. आपण जर अशी योजना केली काय की हा तू शर्ट घे आणि संध्याकाळी परत आणून दे, $100 घेऊन जा. कल्पना करू शकतो का आपण असे? त्या पोराने तेवढंच केलं बरं का. जाहिरात कंपनी त्याच्याकडे यायला लागल्या, हे भारी आयडिया लावा. मग तो काय करायला, जिथं जर गर्दी असायची ना तिथं ते त्या कंपनीचे जाहिरातीचे टी शर्ट छापायचा आणि तिथल्या पोरांना द्यायचा. आणि एका दिवसात त्या पूर्ण शहरामध्ये माहिती व्हायचं की ही कंपनी, त्यांची ही जाहिरात आणि त्यांचं हे ब्रँड, आणि ते टी शर्ट परत द्यायचं एक दिवस घालून. तो दुसऱ्यांना द्यायचा दुसऱ्या दिवशी. अहो तो पोरगा जो टी शर्ट घालायचा ना तो फक्त $10 घेऊन जात नव्हता. हो, तो त्याच्यासोबत त्या कंपनीची इमेज घेऊन जात होता आणि ती कंपन्या वाढत होत्या. आज स्विगी झोमॅटो म्हणजे काय? त्यांनी काय केले? हेच तर केले ना. तुम्हाला गाडी दिसली त्याच्यावर लिहिलं असते की नाही भगवा शर्ट आणि त्याच्यावर झोमॅटो आहे की नाही? म्हणजे कलरवरून कळतंय ना. त्या प्रत्येकाचा एक लोगो आहे की नाही, त्या प्रत्येकाचा एक ब्रँड आहे की नाही, तो ब्रँड असा तयार होतो. म्हणून आपण आपला बिल्ला असा बनवायला काय प्रॉब्लेम आहे? आपली टोपी बनवायला काय प्रॉब्लेम आहे? आपला एक गणवेश आपण ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? स्वतःचा. जिसके पास गणवेश है उसको हर देश ओपन है. आपला गणवेश पाहिजे स्वतःचा. जपानमध्ये तुम्ही गेले ना कधी, जा कधी फिरायला, गेला पण असता तरी जो शिपाईचा ड्रेस असतो ना तोच मालकाचा पण ड्रेस असतो. त्यांच्यामध्ये असा फरक नाही की मालकाचा ड्रेस आणि शिपाईचा ड्रेस वेगळा. आता भारताची कंडिशन वेगळी. तुम्ही एकदम साधे राहिले तर लोक तुम्हाला मालक समजणारच नाही. हा आपल्या मेंटॅलिटीचा प्रॉब्लेम आहे. पण जपानमध्ये हे आहे की कर्मचाऱ्याला असं वाटू नये की मालक आपल्यापेक्षा वेगळा आहे आणि म्हणून ते सगळे एकाच कलरचे कपडे घालतात. सगळे म्हणून एकच कपडे. याला काय म्हणतात? युनिफॉर्मिटी असते. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पण युनिफॉर्मिटी होती ना, सगळ्यांच्याकडे समान होता. आता पिक्चरमध्ये काय दाखवतात? प्रत्येकाची पगडी वेगळी, प्रत्येकाचा ड्रेस वेगळा, प्रत्येकाची डिझाईन त्याच्यावर वेगळी. असं कुठं सैन्य असतं? 12 बलुतेदारांचं सैन्य होतं हे मान्य आहे, पण 12 कलरचं सैन्य
कपडे असतात सैनिकाचे. इंडियन आर्मी त्यांचे काय कपडे वेगळे असतात का? इंडियन पोलीस कपडे वेगळे असतात का? सगळ्यांचे एकच असतात ना. तसं आपल्या कंपनीमध्ये कोणीतरी काम करतोय त्याला सुद्धा आपल्या कंपनीबद्दल रिस्पेक्ट कधी वाटतो की आपण जे कपडे घालतोय ते त्याला पण घालायला सांगा. समजा मी तुम्हाला रतन टाटांचं उदाहरण सांगतो. हा संपय बरं का, कारण लोकांना भूका लागलेली असतात आणि भूक लागलेली असते. त्याच्या पुढचे कार्यक्रम काय लोकांचे असतात की आज तसे आपण बाहेर आलेलोच आहे, तर आणखी पुढचे काही 2 टप्पे घेऊन जाऊया. तर एकदा मी फेसबुकला एक पोस्ट टाकली. बरेच माझे व्हिडिओ येत असतात फेसबुकला, इंस्टाग्रामला, आणि ते बघितल्यानंतर एका विद्वान माणसाने त्याच्यावर कमेंट केली. म्हणजे मी काय करतो, मी सर जॉगिंगला फिरायला गेलो तर माझी ब्लॅक पॅन्ट असते आणि त्याच्यावरती एक राखाडी कलरचं एक शर्ट घातलेलं असतं. त्याच्यावर पाठी लिहिलेलं असते मोबाईल व्यसनमुक्ती, मोबाईल पासून लांब राहा असा संदेश येतो. पूर्वी लोक काय करायचे, दारू सोडवा, गुटखा सोडवा, तंबाखू सोडा असं असायचं. आता सगळ्यात मोठं डेंजर व्यसन हे काय की लोक मोबाईलमध्ये जाम अडकले. बायका, पोरं, म्हातारे वगैरे सगळे त्यात गुंग झालेले आहेत. मग ते टी शर्ट घालून मी आता लॉकडाऊनचा काळ होता, काय बाहेर पडता येणार एवढं, तर घरातल्या त्या सायकलवरती गॅलरीत बसून मी ते व्हिडिओ बनवायचे वगैरे. तर ते बरेचसे व्हिडिओ बघितले असतील एखाद्याने. आता रिकाम्या लोकांनी करावं तरी काय दुसरं, रील्सच बघणे. तर त्यांनी ते बघितलं, खाली एक कमेंट टाकली काय की तुमच्याकडे एकच ड्रेस आहे का? बरं का, माझ्या लक्षात आलं की ह्यांनी अनेक व्हिडिओ बघितले असले, कारण पहिलाच व्हिडिओ बघेल आणि तो लगेच कमेंट काय करेल. शक्यतो आम्ही अशा मूर्ख लोकांना उत्तर देत नाही, पण कधी कधी एखाद्या मूर्खाला असं मजबूत उत्तर दिलं पाहिजे की त्याचं डोकं ठिकाण्यावर आलं पाहिजे. बरं का, त्याने कमेंट केली की तुमच्याकडे एकच ड्रेस आहे का? मी खाली 2 ओळी दिल्या. म्हटलं हो, जसं स्टीव्ह जॉबकडं, जसं वॉरेन बफेटकडं आणि जसं रतन टाटांकडं एकच ड्रेस आहे, तसं माझ्याकडे गरीबाकडे पण एकच ड्रेस आहे. त्याच्या खाली 65 कमेंट आल्या त्याच्या विरोधात. तो पळूनच गेला. मी माझं ब्रँडिंग केलं म्हणून इथपर्यंत आलो, पुढे पण जाता येईल. आपण आपल्या कंपनी, माझी गाडी पण खाली उभी, तुम्ही बघा त्याच्यावर लिहिलेलं असतंय शिवाजी द मॅनेजमेंट ग्रुप. त्या 2 शब्दाचं एवढं मोठं ब्रँडिंग झालं की या महाराष्ट्रातल्या कुठल्याच टोल नाक्यावर कोणीच कर्मचारी गाडी थांबून असं म्हणत नाही साहेब टोल देणार का. तो लय त्याला काच खाली करून काय समजले का साहेब एक फोटो देत आहे. हे कशामुळे होतं, ब्रँडिंग, की ही पांढरी नवा म्हणजे नामदेवराव जाधव आणि नामदेवराव जाधव म्हणजे शिवाजी द मॅनेजमेंट ग्रुप. हे ब्रँडिंग आपण स्वतः करायला लागतं सुरुवातीला. असं आपण बदल करूया स्वतःमध्ये. नाहीतर कधी फुलांचे कपडे घालतेत, कधी चौकोनी घालतेत, कधी लाईनवाले घालतेत. एखादा माणूस पुढारी आहे, तुम्हाला कसं ओळखता येतो? आहे की नाही? खादी, दॅट इज खादी. बरोबर ना. तसं आपल्या पण उद्योगामध्ये आपलं स्वतःचं काहीतरी एक छानपैकी ब्रँडिंग असलं पाहिजे, आपले एथिक्स पाहिजे, आपली कामाची एक स्वतःची एक स्टाईल पाहिजे, एक स्वतःची पद्धत पाहिजे. बनवा असे बिल्ले, काय प्रॉब्लेम नाही. लोकांना पेन वाटा. आणि मला सांगा ना, लाईट वाल्याचं तुमचं काम आहे बरोबर ना, स्क्रू ड्रायव्हर बनवलेलं त्याच्यावर पण आपलं स्टिकर येऊ शकतं. बऱ्याच गोष्टी करतात बरं का ब्रँडिंगसाठी. आणि कोणतीही गोष्ट जी आपण ब्रँडिंगसाठी वापरतो त्यातली कोणतीच वाया जात नसते, फक्त ती चुकीच्या माणसाच्या हातात द्यायची नसते. आलं लक्षात? नाही तर नवी कोणी कंपनीला गाडी घेतली, मेवण्याला चालवायला दिली, त्यांनी पहिल्या दिवशी ठोकून आणली. कंपनीची गाडी कंपनीसाठी चालव भाऊ, जत्रेला लग्नाला घेऊन जाऊ नको. जिथं आपला धंदा आहे त्या परिसरात आपली ती गाडी घेऊन. आणि आपल्या कंपनीच्या, आपल्या गाडीवर आपल्या कंपनीचं नाव का नसावं सांगा मला. माझ्या गाडीवर तर माझा मोठ्या नंबरमध्ये फोन नंबर पण असतो की चालत्या गाडीत सुद्धा लोक मला फोन करतात, सर तुमच्या गाडीला फॉलो करतोय. मी लगेच सांगतो पुढच्या 2-4 किलोमीटरला एखाद्या हॉटेलला आपण गाडी घेऊ बाजूला आणि गप्पा मारतो. छान एक नवीन मित्र मिळतो, एक नवीन माझा माणूस जोडला जातो. काय प्रॉब्लेम मला सांगा. आपण असं काय काम करतोय का की काळ्या काचा लावाव्या, गुपचूप जावं. असू दे तुमची गाडी सगळ्यांनाच माहित असली पाहिजे ही गाडी म्हणजे ह्यांची आहे. तुमचं ब्रँडिंग गाडीवर होते, बॅगेवर होते, तुमच्या कपड्यांवर होते आणि वागण्या बोलण्यावर तर सगळं ब्रँडिंग होते. आणि आयुष्यात काय चेहऱ्यावरती हास्य ठेवे ना, काय प्रॉब्लेम काय असं एकदम टेन्शन बघा. तुमचा पक्ष फुटलाय का, तुमचं नशीब फुटलंय का, काय फुटलंय तुमचं सांगावं. काय फुटलेलं नाही आपलं. एखाद्याची ऑर्डर मिळाली आनंदाची गोष्ट आहे, नाही मिळाली नवीन कस्टमर पकडून, चांगला कस्टमर पकडून. आणि लक्षात घ्या, नवीन कस्टमर पकडायच्या भांडीत पडायचं नाही. जुन्याच लोकांना एवढी चांगली सर्व्हिस द्यायची की त्यांनी 4 आणून दिले पाहिजे. 4 16, 16 64 होतच गेले पाहिजे. म्हणून चांगली सर्व्हिस ही सगळ्यात मोठी जाहिरात आहे, ब्रँडिंग आहे. त्या दिशेने आपण जाऊया. 2 सवयी आपण लावूया. रात्री लवकर झोपायचं, सकाळी लवकर उठायचं. सकाळी 1 तास किंवा संध्याकाळी 1 तास पुस्तकाचं कुठल्यातरी वाचन झालं पाहिजे. सकाळी किंवा संध्याकाळी 1 तास
आपण व्यायाम सुद्धा केला पाहिजे. जेव्हा पण वेळ मिळेल स्वतःच्या आरोग्याकडे जर दुर्लक्ष केलं तर आपण कमवलेल्या पैशाची किंमत शून्य आहे. आपण लाखो रुपये कमवले तर ते डॉक्टरसाठी कमवले, आपण आपल्या कुटुंबासाठी कमवायचे. आणि म्हणून पहिली स्वतःची काळजी घ्यायची, शरीराची, मनाची आणि बुद्धीची, सगळ्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपलं मन करत राहणार नाही याची काळजी घ्यायची आणि आपली बॉडी डिफेक्टिव्ह होणार नाही याची काळजी घ्यायची. आपली बॉडी इफेक्टिव्ह ठेवायची ना, सकाळी लवकर उठायचं. म्हणून सूर्योदयाच्या अगोदर जे उठतात ना त्यांचं आरोग्य खूप चांगलं राहतं. आणि जेव्हा तुम्ही निसर्गात फिरता ना तेव्हा तुमचा बीपी, शुगर, डायबिटीस हा नॅचरली कंट्रोलमध्ये येतो. जरा एक महिन्यात करून बघा. गोळ्या खाण्यापेक्षा हे मी सांगतो प्रयोग करा की निसर्ग आणि ते कानात बिनात घालायचं काम बंद करा. लोक जॉगिंगला पण जातात ना, कानात ते वायरी बिरी आणि खिशात मोबाईल असतो, ते मोबाईल घरी ठेव. जॉगिंगला जाताना बायको आणि मोबाईल घरी ठेवायचं. मी स्वतःचे म्हणतो मोबाईल आले लक्षात. काही लोक मित्राला घेऊन जातात जॉगिंगला, बडबड 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 चालू असते. नो, एकटं चला, एकांतात चला. बघा तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर निसर्ग स्वतः देतो की नाही. एकांतात तुम्ही बसा. म्हणून लोक काय सांगतात योगा करा, हे अध्यात्म काय मला त्यात जायचं नाही. एकांतात तुम्ही बसताना तेव्हा तुमचं सिच्युएशन काय होतं माहिती का, जसं गढूळ पाणी आपण थोडंसं 10 मिनिटं शांत ठेवलं की नाही सगळा गाळ गाळ खाली बसतो आणि ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आपल्याला लक्षात येतं. म्हणून आपण शांत 10 मिनिटं बसायला शिकलं पाहिजे. जा, गाडी घेऊन जा, काही टू व्हीलर जा, कसे जा, पण एकटे जा. जंगलात एकटे फिरा, एकटे. ते व्यायामशाळेत जायचं बंद करा, ते कृत्रिम आहे बरं का. कोणाची व्यायामशाळा असेल तर मला माफ करा, पण व्यायामशाळेमध्ये तेच ते लोक, तेच वातावरण असतं. निसर्गात पक्षी ओरडताना तुम्हाला ऐकता आले पाहिजे, पक्ष्यांचा चिवचिव तुम्हाला ऐकता आला पाहिजे, वाऱ्याची सळसळ आली ते तुम्हाला ऐकता आली पाहिजे. आणि हे सगळं तुम्ही ऐकायला शिकताना तुम्हाला लक्षात येईल की आपली प्रकृती सुधारते, मनस्थिती सुधारते, आपलं बोलण्याची पद्धत सुधारते. लक्षात घ्या, आनंदी माणूस कधी रागवू शकत नाही. आपली चिडचिड काय होते माहितीये का, की मोबाईल मध्ये काहीतरी चालू असते, कानात काहीतरी चालू असते, समोर कोणतरी असतो, गाडीला घासाघासी होत असते. आणि एका वेळी एक काम केलं ना तर आयुष्यात सगळे लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. एवढं काम तर एका आयुष्यात नक्कीच करता येतं, पण एका वेळी एक काम, 2 काम नाही करता येत. ऍक्सिडेंट कधी होतात, 2 काम हातात घेतले होतात. प्रॉब्लेम कधी होतो, एकाच वेळी 2 ऑर्डर घेतल्या, ह्याचं पण अर्ध काम ठेवले, त्याचं पण अर्ध ठेवले, एका तरी पूर्ण करतो. एक गवंडी लोक असं काम करतात माहिती ना, ते पेंटर लोक असं काम करतात माहिती ना. 4 लोकांचं एकदम घ्यायचं आणि सगळ्यांना लटकून टाकायचं आणि ऍडव्हान्स 50% घेतात, त्यामुळे तुम्ही दुसरीकडे जाऊ शकत नाही, बरोबर की नाही. मग आपल्याला ते मागं लावावं लागतं. अरे फर्निचरवाले पण करतात का, ऍडव्हान्स 50% घेऊन ठेवणार आणि आपल्याला लटकून ठेवणार. तसं नाही, एक काम घ्यायचं, दुसऱ्याला सांगा की पैसे देऊन ठेव, पण तुझं काम पुढच्या आठवड्यात सुरू होणार, पुढच्या 4 दिवसात फिनिश करणार. पण शब्द द्यायचा तर तो पाळण्यासाठी द्यायचा, शब्द गाळण्यासाठी द्यायचा नाही. आता काय लोक शब्द सकाळी वेगळा देतात, संध्याकाळी वेगळा देतात, म्हणतात मी कुठे मंदिरात जात नाही आणि 2 दिवसात साईबाबाच्या मंदिरात दिसतात, आहे की नाही. असं खूप बोलू शकतो मी बरं का स्टेजवर, पण आता ती जागा ही नाही की ज्याच्यावर मी जोरदार खूप चांगली बोललं पाहिजे. तर लक्षात राहा, तुमच्या हे 2 सल्ले माझे ऐका. मी तुमच्या छोट्या भावाप्रमाणे, पुस्तकं चांगलीच वाचायची बरं का. झोप येत नसेल ना, 1 तास पुस्तक वाचा, मला सांगा दुसऱ्या रिझल्ट काय. जाग आली ना लवकर 1 तास पुस्तक वाचा, मला सांगा. 1 महिन्यात तुम्ही सांगता की सर माझा बीपी, शुगर, डायबिटीस बऱ्यापैकी चेंज झाले. आणि ज्यावेळी तणाव असतो ना त्याचवेळी रोगाची जन्म होत असतो. तणावाची कारण काय आहे, रात्री झोप होत नाही, तणावाचं कारण आहे. सकाळी आपण लवकर उठत नाही, परत तणाव आहे. म्हणून सकाळी लवकर उठले ना दिवसभराची कामं छान पेट होतात. आणि सकाळी 10च्या अगोदर कोणाचा फोन घ्यायचा नाही, व्हॉट्सअप बघायचं नाही, मोबाईलला लांब लांब, आणि रात्री 9च्या नंतर लेटले 10च्या नंतर फोन बंद करायचा. आणि झोपण्याच्या अगोदर 1 तास मोबाईल काहीच बघायचा नाही, कारण झोपताना तुम्ही मोबाईल बघितला तुमचे डोळे थकलेले असतात, सगळं मेंदूमध्ये तेच फिरत असतं आणि तुमची झोप खराब होत असते. आणि रात्री मोबाईल कशाला सोबत पाहिजे, ज्याला रात्री मोबाईल सोबत लागतोय समजायचं त्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. गोळ म्हणा, लपड म्हणा, बरोबर ना. मॅटर काय लोक फार त्या बिछाण्यापर्यंत मोबाईल घेतात, सकाळी उठले की परत डोळे चोळून उठले की पहिला डेटा ऑन करतात कोणाचा व्हॉट्सअप आला. जेव्हा तुम्हाला तुम्ही लोकांचे मेसेज बघायला लागता ना, तुम्हाला लोकांच्या तालावर नाचावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही तुमचा मेसेज टाकता ना तेव्हा जग तुमच्या तालावर नाचत असतं. तर आपला मेसेज टाकायला आणि इतरांचे स्टेटस बघणं बंद करा. स्टेटस बघितल्यामुळे ना त्यांचं स्टेटस काय बनलं ना
आपलं काय स्टेटस बदल. काम असं करूया की आपलं स्टेटस वाढलं पाहिजे. स्टेटस ठेवण्यामुळे स्टेटस वाढत नाही. काही लोक जातात. आता मी काल पंढरपूरच्या मंदिरात गेलो, 5 मिनिटात आमची ती गाडी आतमध्ये गेली, VIP एंट्री, लगेच सगळं दर्शन घेऊन सगळे जाऊन बाहेर. मी आणि माझा मुलगा दोघं पण होतो. आम्ही एकही फोटो काढला नाही. कोणासाठी फोटो काढायचे? लोक लगेच काढला ना, ते देवाकडे अर्धच बघतात. देवाकडे असं इकडे असं आणि लगेच फोटो आणि लगेच स्टेटस का की पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात थेट प्रवेश. काय देवावर उपकार केला काय? जेवायला लोक गेले, जेवायला ते जेवण पण नाही, त्याचा फोटो काढतात, ते स्टेटस टाकतात. जेवण इकडं आणि इकडं बघतोय किती लोकांनी मिळतं, किती लोकांनी मिळतं. त्यांना जेवायला बोलवणारच का? त्यांचं बिल देणारच का? असल्या क्षुल्लक स्पर्धेतून बाहेर गेले. आजपासून कोणाचं स्टेटस बघायचं नाही. काय गरज नाही, काय फायदा नाही आपल्याला. काय लोकांचे रात्री झोपताना व्हिडिओ बघायचे नाही, सकाळी उठल्या बघायचे. सकाळी 10 पर्यंतचा वेळ आपला स्वतःचा आहे, तो स्वतःला द्यायचा, मनाला, शरीराला आणि कुटुंबाला. नाश्ता घरातला एकत्र करा. मुलांना शाळेत सोडायला पण तुम्ही जाऊ शकता, एकत्र नाश्ता करायचा. आपण पोरांच्या नाश्त्याच्या वेळी घरी नसतो आणि रात्री त्यांच्या जेवायच्या वेळी घरी नसतो. एवढे पैसे आपण कमवतो. कोणासाठी कमवतो? ज्यांना वेळ देऊ शकत नाही त्यांच्यासाठी पैसे कमवायचे. पहिला मुलांना वेळ द्यायला शिका. पहिला बायकोला वेळ द्या दिवसाचा. वास्तव सांगतो मी, वास्तव. कधीतरी असं सांगा 2 दिवसावरती, तिला सांगा की परवा तुझा वाढदिवस आहे, आपण एका ठिकाणी फिरायला जाणार आहे. असं कधी बोललो का बायकोला? कारण आपल्यासाठी ती काय झाली आहे, घरकी मुठी दान करावं. खरं तर आपलं अख्खं कुटुंब तीच चालवती आहे. आपण फक्त नावाला 5,000 रुपये कमवतोय, आपलं अख्खं कुटुंब तीच चालवती आहे. लक्षात घ्या. आपले सगळे नातेवाईक तीच सांभाळती आहे. आपल्या सगळ्या पाहुण्यांना तीच सांभाळते. आपल्या मुलांना अभ्यास करणं, शाळेत हे सगळं तीच करते आहे. आणि तिचाच वाढदिवस आपल्या लक्षात नाही. आणि हे काय कमी आहे, आपल्या लग्नाचा वाढदिवस बऱ्याच बापट्या पुरुषांना लक्षात नसतो. अरे कोण करतो तू यशला? तिने केलं बिचारीनं. बऱ्याच तुम्ही बोलून दाखवलेलं असतंय, मी होती म्हणून तुमचा संसार झाला. काय हे खरं की नाही? मी ऐकलं असेल की नाही, किमान 10 तरी वेळा आयुष्यामध्ये, मी होती म्हणून तुमचा संसार झाला. नाही तर तुमच्यावर फुल लग्न केलं असतं असल्या हांडग्या माणसाबरोबर. हे वसुली की नाही? लक्षात. आणि काय केलं आपण मला सांगा. तुम्ही करून बघा बरं. तुमच्या मुलाचा, मुलीचा वाढदिवस आहे, बायकोचा वाढदिवस आहे, आणल्या दिवशी तुम्ही फक्त सरप्राईज म्हणून सांगा की आपण एका ठिकाणी जेवायला जाणार आहे, ते तरुणांचं हॉटेल चांगले, ते जेवायला आपण जाऊ, किंवा अमुक अमुक एक बाग आहे तिथं फिरायला जाऊ, किंवा तिला. आणि लक्षात घ्या, समोरच्याला आवडते ते कॉम्प्रोमाइज करायचं नाही, त्याचं प्रॉमिस करायचं. तुमच्या बायकोला हॉटेलमध्ये जेवायला आवडते ना, तर मी चांगल्या हॉटेलमध्ये घ्यायला घेऊन जा. तिला फिरायला आवडते, कुठेतरी फिरायला घेऊन जा. तिला एखादा पिक्चर आवडते, पिक्चर बघा. अरे जे 200 रुपये होणार आहे ना, त्याच्यासाठी तुम्ही वर्षभर शिव्या कशा खाणार? इथेच काढा ना, आहे की नाही? आणि एकदा तुम्ही काम केलं की नाही, तुमची बायको एकदम आनंदाने काम करते, वर्षभर म्हणते, साहेब आमचे वर्षभर सोबत नसतील पण माझ्या वाढदिवसाला घरी असतात. एवढी फिलिंग द्या ना त्यांना, एवढं रिस्पेक्ट द्या ना, मुलांना पण द्या ना. आपण काय करतो माहिती का, पैसे कमवण्याच्या चक्करमध्ये हे सगळं सोडून दिले. एखाद्या मित्राला सरप्राईज द्या, हे उद्या तुझा वाढदिवस आहे, तुझ्या घरी येणार आहे. बघा त्याला काय वाटतं, बघा ना काय वाटतं. एखाद्या कस्टमरला फोन करा, हे तू माझा पहिला कस्टमर आहे, तू मला ऑर्डर दिली, आज मी इथपर्यंत, उद्या तुझा वाढदिवस आहे, तुझ्या बायकोचा वाढदिवस आहे, आपण भेटणार आहोत आणि आपण डिनर घेणार आहोत एकत्र. हो दे ना 1000-500 रुपये खर्च. बघा ना काय आयुष्य बदलतं. आपण फक्त असं धरून ठेवले बरं का, काहीतरी हात मोकळा सोडा ना, बघा काय होतं. अरे एक दाणा पेरला ना त्याचं कणीस होत असतं. असा रोज एक दाणा पेरायला शिका. एक दाणा म्हणजे एक माणूस जोडायला शिका. बघा धंदा कसा वाढतो, हे करून बघा. आणि पहिले आपली माणसं जोडा. घरातली माणसांसाठी आपण नाही, आपल्या बायकांसाठी नाही, आपल्या पोरांसाठी नाही, आपल्या आई बाबासाठी आपण नाही. म्हणजे कोणासाठी? मित्रांसाठी पण वेळ नाही आपले. संध्याकाळचे मित्र सोडून द्या, कमी करा ते संध्याकाळचे मित्र. सकाळचे मित्र जास्त होतात. सगळ्या यशस्वी लोकांचे सकाळचे मित्र जास्त आणि संध्याकाळचे किमान 0. जसं माझ्यासारखा माणूस काय पिता येईल काय खाता येईल, ना पिता हूं ना पिलाता हूं, ना खाता हूं ना खिलाता हूं आणि देता हूं. अरे लक्षात, असं आयुष्य जगूया. मस्तपैकी पुस्तकं वाचायला शिकूया, मस्तपैकी आरोग्याची काळजी घेऊया. आणि लक्षात घ्या, आयुष्य आणि आरोग्य हे सोबत चाललं पाहिजे. नुसतंच आपलं आयुष्य आणि आरोग्य नाही, नुसतं तोही मतलब बीपी, शुगर, डायबिटीज, डायलिसिस आणि सगळे जाम काय उपयोग नाही झाला. तंदुरुस्त आयुष्य, भले 100 कोटीच्या ऐवजी 10 कोटी कमवू, पण मरेपर्यंत निरोगी राहू आणि मरेपर्यंत जिंदा दिल माणूस ही आपली ओळख असली पाहिजे. असंच नाही करेल. तुमच्या मेंदूच्या साठी पण भरपूर पुस्तके मी ठेवलेत. आणि एक लक्षात घ्या, मला छोटीशी मदत तुम्ही करू शकता, मी तुम्हाला आवाहन करतो.
350 वर्ष शिवाजी महाराजांचं शून्यातून त्यांनी राज्य उभं केलं, राज्याभिषेक झालेला आहे. गाव तिथे ग्रंथालय हे आपण पूर्वी ऐकलं होतं. आता आपण आपला विचार करूया, घर तिथे ग्रंथालय. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये शिवाजी महाराजांची सगळी पुस्तकं ठेवली पाहिजे. एक अख्खा संचच मी तुम्हाला 7,000 रुपये देईन, तो तुमच्या घरी ठेवायचा. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला जे जे वाटेल ते पुस्तक काढायचं. टाइमचा प्रश्न आला, टाइम मॅनेजमेंट बाहेर काढायचं. पैशाचा प्रश्न आला, रिच मदर रिच सन आहे, आराम करा श्रीमंत पुस्तक आहे, अर्थशास्त्र पुस्तक आहे, अर्थशास्त्र पुस्तक, अशी 4 पुस्तकं आहेत. कधी वाटलं की शत्रूची कशी जिरवायची, गणित गाव बाहेर काढा, ते वाचा. अशी तुमच्या आयुष्याशी संबंधित सगळी पुस्तकं, शिवाजीचं मॅनेजमेंट ग्रुप, उद्योजक शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचं अर्थशास्त्र, शिवाजी महाराज MBA, शिवाजी महाराज इंजिनिअरिंग, शिवाजी महाराजांचं सोशल इंजिनिअरिंग, अशा खूप काही वेगवेगळे पुस्तकं लिहिली आहेत. आपल्या घरात आपण TV साठी जागा ठेवली मित्रांनो, पण आपण पुस्तकासाठी जागा ठेवली नाही. आणि हेच आपल्या यशाच्या मध्ये येणारा सगळ्यात मोठी भिंत आहे. तुम्ही कुठल्याही मोठ्या उद्योजकाच्या घरात जा, त्यांना तुम्हाला त्यांच्या हॉलमध्ये कपाटाचे कपाट दिसतात, कशाची? पुस्तकाची. TV दिसत नाही. आपल्या घरात तुम्ही पाहुणा आला की आपण पहिलं काय सांगतो, 2.5 लाखाला घेताय, म्हणजे बर्बादीची किंमत मोजून चांगली आहे. प्लाझ्मा घेतलाय, LED घेतलाय, असा घेतलाय, तसा घेतलाय. ज्याच्या घरात TV आहे समजायचं त्याची पुढची पिढी प्रगती करू शकणार नाही. आणि ज्याच्या घरात पुस्तकाचं कपाट आहे, पुस्तकाची लायब्ररी आहे, त्याची पुढची पिढी टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी ह्यांच्या लेवलला झाल्याशिवाय राहत नाही. हे वाचन. सुंदर पिचाईला 1800 कोटीचा पगार आहे, वाचन आहे. जपानमध्ये 9 माळ्याचे मॉल आहेत फक्त पुस्तकांचे. अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त लेखक आहेत. अमेरिकेमध्ये म्हणून सगळ्यात जास्त सायंटिस्ट पण आहेत. आणि म्हणून अमेरिकेत सगळ्यात जास्त अब्जाधीश पण आहेत. जगात जे 10 टॉपचे श्रीमंत लोक आहेत ना, त्यातले 8 एकटे अमेरिकेचे आहेत. आणि म्हणून त्यांच्याकडे पुस्तकांचा बोलबाला जास्त आहे. आमच्याकडे कशाचा बोलबाला आहे माहिती जास्त? बुटांचा, चपलांचा, टोप्यांचा, गोगांचा, मोबाईलचा. हा, चौकात बघा सगळीकडे मोबाईल. आणि श्रीमंतीचं लक्षण आहे मोबाईल. ऍपलचा फोन घेतात. अरे काय ऍपलचं, तुला त्यातले फंक्शन तरी माहिती का काय? त्याला फक्त कॉल घेणे, कॉल सोडणे आणि व्हॉट्सअपचा मेसेज, ह्याच्या पुढचं भामट्याला काही कळत नाही. आणि म्हणतो 1 लाखाचा फोन मिळाला. कशाला? त्याचं साधा 10,000चं पण चालते. तुमचं स्टेटस तुम्ही वापरणाऱ्या वस्तूवर ठरलं नाही पाहिजे. तुम्ही जी कोणती वस्तू वापरतात त्याच्यावर त्या वस्तूचं स्टेटस ठरलं पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही टाटाची गाडी घेतली म्हणून तुमचं स्टेटस नसलं पाहिजे. तुम्ही गाडी घेतली तर टाटाची इमेज वाढली पाहिजे. ऐसा कुछ करना चाहिए. एका इंटरव्ह्यू मध्ये एका फुटबॉलच्या प्लेअरने त्याला कोका कोला काहीतरी असं प्यायला पाठवलं बरं का. ते टेबलावर ठेवलं अशी बॉटल, त्याच्यात समोर आली, त्यांनी फक्त ती अशी बाजूला ठेवली. 28,000चं मार्केट पडलं, कोटीचं. 28,000 कोटीचं मार्केट पडलं फक्त एका खेळाडूंनी कोका कोलाची बाटली अशी दिलेली प्यायला, इंटरव्ह्यू मध्ये अशी बाजूला ठेवलेली. ही इमेज आपली असली पाहिजे की आपण जर बोललो एखाद्याबद्दल तर त्याचं आयुष्य घडलं पाहिजे. आणि आपण एखाद्या विरोधात बोललो ना, त्याचं आयुष्य संपलं पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे कंपनीचं म्हणा किंवा बाकीचं काय असेल ते, या पद्धतीने आपल्या शब्दाची किंमत पाहिजे. आपण वापरू ती वस्तू ब्रँड झाली पाहिजे. आपल्या आता समज काय माहिती का, ब्रँडेड वस्तू वापरतो तो उद्योजक नाही, आपण वापरू ना ती वस्तू ब्रँड म्हणून उदयाला आली पाहिजे. आणि अशाच प्रकारे आपण आपल्या कंपनी चालवूया. मला या ठिकाणी बोलवलं, एवढा वेळ पोटात कावळे पळत असताना सुद्धा, कावळे भोगाल असताना सुद्धा. खरं तर तुमची ऐकायची खूप इच्छा असेल, पण मी पण खूप लांबचा प्रवास करून आलेले. पण आपण गाडगे साहेब जशी आपली चर्चा झाली, आपण दर महिन्यात एकत्र यायचा प्रयत्न करूया, वेळ काढूया स्वतःसाठी. आणि तुम्ही तुमचे प्रश्न मांडा, मी त्याच्यावर बोलत आहे. असं गुप्तपणे आपण संवाद करूया. कधीतरी स्वतःला शोधण्यासाठी पण वेळ काढूया. आपण जगात खूप शोधतोय, मार्केट शोधतोय, कस्टमर शोधतोय, पैसा शोधतोय, काहीतरी स्वतःला पण शोधतोय. आणि ज्या दिवशी आपण स्वतःचा शोध घेऊ ना, जगात खूप काही कमवलेलं असतं. स्टीव्ह जॉबनी 1,25,000 कोटी कमवले आणि तो हिमालयात आला. काय करायला? स्वतःला शोधायला आला. आले सर ओशो रेनीस अमेरिकेला गेले आश्रम काढायला. तिथल्या भक्तांनी त्यांना मदत केली आणि त्यांनी छोटासा आश्रम काढला ओरेगन प्रांतामध्ये. त्या छोट्याशा आश्रमाचं एरिया फक्त 65,000 एकर, 65,000 एकर्स. ही ज्ञानाची किंमत आहे, स्वतःला शोधण्याची किंमत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती रोनाल्ड रेगन त्यांना भेटायला आले त्या काळात. त्यांच्यासोबत होत्या 200 गाड्यांचा ताफा, बॉडीगार्ड, संरक्षक सगळे. आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी ओशो रजनीश यांचा अमेरिकेमध्ये दौरा झाला. तर ताफ्यामध्ये गाड्या होत्या 500. आणि त्याच्या जवळपास 365 रोल्स रॉयस होत्या. अमेरिकेच्या राष्ट्रपतीला सुद्धा ह्यावा वाटला की भारतातून आलेला माणूस, म्हणजे ती जी किस्सा आहे तुम्ही सांगताय ना, की त्याचं एवढं मोठं हे कसं
तर ओशो रजनीश जेवढे अमेरिकेतून त्यांच्या भक्तांनी असा विचार केला की आपण गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करायला पाहिजे. ओशो रजनीश अमेरिकेत आपण उत्सव सुरू करूया किंवा उत्सव साजरा करूया. ओशो रजनीश यांच्या शिष्य लोकांनी तो छानपैकी साजरा केला. प्रत्येक जण स्टेजवरती यायचा, पाया पडायचा आणि पायावरती चावी ठेवायचा आणि ती चावी असायची रोल्स रॉयसची. आणि अपेक्षा काय असायची विद्यार्थ्यांमध्ये का गुरुदेव ही गाडी या आश्रमाला हे तुम्हाला मी गिफ्ट केलेली आहे, दक्षिणा म्हणून दिली आहे, गुरुदक्षिणा म्हणून दिली आहे, तुमच्या पायावर चावी ठेवली आहे. माझी एकच विनंती आहे की वर्षातून एक दिवस तरी ह्या गाडीला पाय लावायचा, वर्षातून एक दिवस तरी ह्या गाडीला पाय लावायचा. अशा 365 चाव्या स्टेजवरती होत्या. एक रोल्स रॉयस घेणं हे मोठमोठ्या लोकांचं स्वप्न आहे आणि 300 रोल्स रॉयसच्या चाव्या स्टेजवरती आहेत. हे ज्ञानाची किंमत आहे, स्वतःला शोधण्याची किंमत आहे. मला वाटतं ते आपण शोधूया. तुम्ही सगळ्यांनी नंतर बुकिंग करा, तुम्हाला घरपोच 7,000चा सेट पाठवून देऊ. आता काय लागतील ती पुस्तके आणि भेटला एखादा चांगला माणूस ना तर त्याला तुम्ही बुके देण्यापेक्षा, फेटा देण्यापेक्षा, शाल देण्यापेक्षा लग्नात, वाढदिवसात, पुण्यतिथीला आपण पुस्तकं देऊया. आपल्या मराठी माणसाचा विचार पहिला बदलूया, त्याला विचाराने उभा करूया, तो आयुष्यामध्ये पण उभा राहील. आपण त्या दिशेने जाऊया. आणि छोटंसं तुम्हाला शेवटचं एक सांगतो आणि मी थांबतो. जसं ओशो रजनीशांचं सांगितलं, परत त्यांचाच एक किस्सा सांगतो. राजस्थानमध्ये त्यांचं प्रवचन चालू होतं. प्रवचन संपलं, एक माणूस आला, स्टेजवरती आला आणि ढसा रडायला लागला आणि म्हणला मला तुमचं सगळं आवडलं आणि मला हे पटलं की मी आयुष्यामध्ये खूप चुकीच्या दिशेने गेलो. मी आयुष्यामध्ये फक्त पैसे 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 एवढा विचार केला. माझी बायको मला सोडून गेली, माझी पोरं गेली, पण मी कधी कुटुंबाकडे लक्ष दिलं नाही. फक्त उद्योग व्यवसाय आणि पैसा पैसा एवढंच मी केलं. आणि म्हणे मला तुम्हाला आता काहीतरी द्यायचं तेवढं तुम्ही घ्या, नाहीतरी तुमचे पाय काय सोडत नाही. तर ओशो रजनीशने काय आणले तुम्हाला द्यायला, तर त्यांनी त्याच्या कर्मचाऱ्याला इशारा केला, त्यांनी एक पोतं घेऊन आला. बरं का, जसं आपण कांदावाडीने घेऊन ना तसं लाल लाल तोंडाचं ते पोतं घेऊन आला. त्यांनी ओशो रजनीश यांच्या पायावर म्हणले ये आपको लेणे काय. तो ओशो रजनीश म्हणले अरे मी एकटाच आहे, काय माझं काय लग्न झालेलं, मी संन्यासी आहे ना, बायकोनं पोरगं, हे पैसे काय करू मी, माझ्यासाठी संन्यासाच्या पैशाची किंमत काय. तो माणूस आणखी रडायला लागला. म्हणला साहेब हे प्रवचन ऐकले तर मला कळलं की माझ्याकडे हे पैसे सोडून दुसरं काहीच नाही. पैसे सोडून माझ्याकडे द्यायला तुम्हाला काहीच नाहीये. आतापासून मला तुमचं शिष्य करा. अशा हजारो लोकांनी आपलं शिष्यत्व ओशो रजनीश यांनी घेतलं आणि पुढे तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे. अमेरिकेमध्ये त्यांच्यावर विषप्रयोग झाला आणि मग त्यांना अमेरिकेच्या त्या राष्ट्रपतींनीच संपवलं. अशा खूप काही स्टोरी आहेत. म्हणून आपण याचा बॅलन्स करूया. पैसा हे वास्तव आहे, पैसा कमवूया, पण पैशासाठीच फक्त जगायचं हे पण व्हायचं नाही. आपण कुटुंबाला पण वेळ देऊया, मित्रांना वेळ देऊया, छानपैकी समाजात आपण जिवंत आहे हे लोकांना दिसलं पाहिजे. म्हणून उद्यापासून जॉगिंग सुरू करायचं. काय करतं इथं पुणे मिसळी जवळ आहे आणि जिथं तिथं जास्त निसर्ग आहे ना तिथं जा. झाडं झुडपं आहेत ना तिथं जा. लग्नाच्या जवळ जात होती की नाही झाडाझुडपांमध्ये, आता पण जाऊ शकतो. जिथं झाडं खूप आहेत ना, चांगल्या बागा आहेत तिथं जा. आपल्याला वयाचे काय लिमिट आहे त्याला. आणि पशु पक्षी ज्यावेळी चिचवट करतात ना सकाळचा सूर्योदय होत असतो त्यावेळेस तुम्ही व्हिटॅमिन डी घ्या ना. व्हिटॅमिन डीचा ते व्हिटॅमिन डी घ्या ना, थोडेसे हाफ पॅन्ट घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. लोक गरीब समजतील, समजू देत नाही. तुमची श्रीमंती पॅन्टवर थोडी आहे, तुमची श्रीमंती शर्टवर थोडी आहे, तुमची श्रीमंती कुठल्या गाडीतून ह्याच्यावर थोडी आहे, तुमची श्रीमंती मोबाईल कुठला ह्याच्यावर थोडी आहे. हे समोरच्याला कळलं पाहिजे. एक फोन लगा देगा ना तो या आदमी हिरा लागेगा इधर से उधर, हे तुमची घराला लोकांना माहित पाहिजे हो. आणि त्याप्रमाणे पण खूप चांगली काळजी घेऊया. झोपताना थोडंसं डोक्याला तेल लावलं तरी चालेल बरं का. नवरत्न किंवा कुठलंही साधं तेल जरी लावलं ना तरी चालेल. छानपैकी स्वच्छ कपडे घालायचे, स्वच्छ घरातलं वातावरण एकदम स्वच्छ ठेवायचं, घरच्यांबरोबर छान छान बोलायचं बरं का. बायकोनी जरी कारल्याची भाजी केली ना सांगायचं बरेच दिवस कारल्याची भाजी नव्हती, मी कालपासून विचारच करत होतो कारल्याची भाजी चांगली असते. कालच आमचे स्वामीजी भेटले, त्यांनी सांगितलं कारल्याची भाजी चांगली असते. असं म्हणून टाकायचं काय म्हणतात स्वामीजी म्हणजे आपणच बरं का. अमेरिकेत लोक मला एवढंच म्हणायचे बरं का, नमस्ते स्वामीजी, नमस्ते स्वामीजी, बाकी काहीच नाही. तेवढे सगळे भव्यच कपडे घालायचे ना. म्हणजे बघा हे असं ब्रँडिंग करतात. मी भारतातून हिंदू धर्माचं भाषण करायला शिकवलं, आपल्याला हे सांगायची गरज आहे का. भव्य कपडे बघितले ते लांबून म्हणायचे नमस्ते स्वामीजी, मग ते सगळीकडे स्वामीजी स्वामीजी असं असते. असं आपलं ब्रँडिंग आपण करायला पाहिजे. कारल्याची भाजी केली ना ते आनंदाने खायची, कारण ती आरोग्यदायक असते. कडू बोलणारी माणसं खरे आपले मित्र असतात, त्यांना पण सोबत ठेवा. आणि झालीच भाजी तिखट एखाद दिवशी लगेच आपण काय करतो, तुझ्या आई बाबांनी हे शिकवलं तर जर ती खावट असेल तर ती उलट बोलेल, ती आपला आई बाप काढेल. इथपर्यंत जाऊ देऊ नका वातावरण. काय करायचं, तिखट भाजी झाली तर म्हणायचं भाजी झणझणीत झाली, छान झाली, फक्त जेवण झालं जरा गोळाचा एक खडा दिला तर बरोबर. अर्थ तोच आहे की मिरची जास्त पडली आहे आणि कमी खाना भाजी. तुम्हाला कोणी आग्रह केला वाटी भरती म्हणून,
बाजारामध्ये कधी हा तिकट असेल तर थोडं कमी खा, पण कसं गोष्ट तीच, फक्त बोलण्याचा अर्थ. एकदा पावसाळ्यात येताना एका गाडीने माझ्या गाडीला ठोकलं. ती अजून एक पाठी तुम्हाला दाखवते गोष्ट बरं का. लगेच आमच्या ड्रायव्हरने गाडीचा ब्रेक मारला आणि उतरला, म्हणायचं 2 मुस्कडा देतो. आता मोठ्या माणसाची गाडी असली त्या माणसाला पण कॉन्फिडन्स मोठा असतो बरं का, की सुद्धा ठोक आलेली आहे बरं का. तर तो उतरला म्हणा, मी ह्याला 2 मुस्कडा देतो. म्हणून नाही तू थांब. मी उतरून पडते पावसात उतरलो आणि उतरलो त्याला काच खाली करायला लागली. तर त्याला हा अंदाज आला बरं का, की आता असे कपडे होते माझे 2-4 तरी हा मुस्कडा मारतोच. तर राजकारणात किंवा पोचलेला मला असेल. ती काच त्याने खाली केल्यानंतर ना मी फक्त त्याच्या खांद्या वाटून त्याला एवढंच विचारलं, तेरे को लगा तो नाही ना, म्हणजे तुला काय लागले का बघा असं विचारल्यानंतर साहेब तो गाडीतूनच उतरला, पायाच पडला. मी म्हणले पहिला माणूस बघितला की ज्याच्या गाडीला मी ठोकले आणि तो मला विचारतोय की तुला काय लागलं. याच्यातच माणसाचं माणुसकी आहे आणि तसंच आपण वागतो. किती माणसे जोडली जातील, किती माणसं जोडली. आपण जाईल तिकडे ना फक्त आपला अधिकार, आपला रुबाब हे सगळं सोडून देऊया. आपली नम्रता धारण केली ना, बघा काय काय होतंय. नम्रतेतून ना खूप काय होतंय. आपण जाईल तिकडे पाटील किती दिसतो बस मोर्चा करायची वेळ आली आपल्यावर, तेवढं तरी त्या माहिती लागली. नम्रता ठेवा खरंच. आणि जग खूप पुढे गेले. जात धर्म पंथ भाषा याच्या खूप पुढे जग आहे. आपण त्यात अडकायला नाही पाहिजे. खूप मोठं. आणि सगळ्यांनी आपल्या मुलांचे पासपोर्ट करा. दरवर्षी आपण आपल्या मुलांना घेऊया ना वेगळ्या देशात फिरायला पण जाऊ. एकत्र जाऊ आपण सगळे 100, 200, 500 लोक जाऊ. बघा आयुष्याची काय मजा असते. पहिलं भारतात फिरू, महाराष्ट्रात फिरू, मग परदेशात पण जाऊ. सगळ्यांनी आपल्या मुलांचे पासपोर्ट करा. आणि माझी विनंती आहे तुम्हाला, पटलं नाही पडलं तरी एक शेवटचं सांगतो, थांबतो. पटलं नाही ते सांगतो, 20% तरी आपल्या उत्पन्नातील आपल्या फॅमिलीवर आपण खर्च करायचे. मग त्यांना फिरायला न्या, त्यांना कपडे घाला, त्यांना खाऊ घाला, पण आपल्या कष्टाचे ते सोबती आहेत, आपल्या प्रगतीचे ते साथीदार आहेत आणि ते सुद्धा लाभार्थी असले पाहिजेत. एवढीच विनंती करतो आणि थांबतो.